काल या ठिकाणी श्रवण केली। आज आपल्याला या ठिकाणी जी कथा श्रवण करायची आहे, हनुमंतरायाचं चरित्र हे प्रभू श्रीरामचंद्रजीच्या असणाऱ्या सोबत आहे। सगळ्यात जास्त जर चरित्र कुणाच्या सोबत असेल तर प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सोबत हनुमंतरायाचं सगळ्यात जास्त चरित्र आहे। या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, प्रभू श्रीरामचंद्रजींनी अवतार का घेतला? त्याचं कारण सांगितलं जातं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्माची वाढ होते, धर्माची स्थापना करण्याकरता प्रभू श्रीरामचंद्रजीचा असणारा हा अवतार आहे। अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी। देवाचे एक अवतार नाहीत, असंख्य असणारे अवतार आहेत। आणि देवानं प्रत्येक वेळेला जो असणारा अवतार घेतलेला आहे, काहीतरी निमित्त करून असणारा अवतार घेतलेला आहे। तसं प्रभू श्रीरामचंद्रजीचा अवतार, कृष्णाचा अवतार, परशुरामाचा अवतार, व्यास महर्षींचा अवतार, दत्तात्रय भगवंताचा अवतार, असे देवाचे अनेक अवतार आहेत। पण त्रेतायुगामध्ये अवतार घेत असताना हनुमंतरायांनी नेमका का अवतार घेतला याची कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करणं गरजेचं आहे। का कथा? याचा भाग असा आहे, का अवतार घेतला याचे एक कारण आहे। आता इथं आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह करायचा आहे। सगळेच कामं जर विठ्ठल पाटलाकडे जर देऊन टाकले तर हे 7 दिवसापर्यंत पार पाडतील का? ज्ञानेश्वरी पारायण करा तुम्हीच, गाथ्यावरचं भजन तुम्हीच करा, विना गळ्यात तुम्हीच अडकवा, हे सगळे कामं एकट्याला जमतील का? एकट्या करता हे होत नाही बरं का। तसं प्रभू श्रीरामचंद्रजीला जर सांगितलं असतं, रावणाचा अंत तुम्ही करा आणि सगळे त्रेतायुगामधले कार्य तुम्हीच करा, रामाला सुद्धा ते कार्य सहन किंवा शक्य झाले नसते। त्याचं कारण एक आहे, सगळेजण जमा झाले आणि कार्याला जर सुरुवात केली तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडतं, ते कार्य सिद्धीला जातं। म्हणून प्रभू श्रीरामचंद्रजींनी हे कार्य करत असताना एकट्यानं कार्य नाही केलं। लक्ष करा, त्यांच्यासोबत किती वानर होते? 18 पद्म वानर होते। आणि हे 18 पद्म वानर म्हणजे दुसरे तिसरे कोणीच नाहीत। 18 पद्म वानर म्हणजे 33 कोटी देवता मंडळी आहेत। हे सगळ्या देवांनी वानराचा अवतार घेतलेला आहे। आता आपलं सुद्धा सांगायचं म्हटलं ना, आज आपण कलियुगामध्ये आहोत, पण त्रेतायुगामध्ये 100% सांगतो आपण सगळे वानरच होतो। तुम्हाला कसं काय? रामाच्या सोबत जेवढे जेवढे होते ते सगळे वानरच बरं का। लक्ष करा, आता आपण सगळे देवाच्या सोबत आहोत, भजन पूजन करतो म्हणजे आपण वानरच। जे इकडल्या पक्षामध्ये येतच नाहीत ते रावणाच्या पक्षामधले बरं का। लक्षात आलं का? जे इकडं फिरकतच नाहीत, त्यांना आवडतच नाही, ते असं समजायचं ते रावणाच्या पक्षामधले। मग आपण त्यावेळेला सुद्धा होतो, देवाच्या सोबत आपण होतोच। आज पंढरीश परमात्मा आहे तर आज आपण वारकरी आहोत, म्हणजे देवाच्या सोबत आपण आहोतच बरं का। इथं प्रभू श्रीरामचंद्रजीचा असणारा अवतार धर्माची स्थापना करण्याकरता आहे। तसा हनुमंतरायाचा अवतार जर सांगायचा म्हटलं, रामाला सहकार्य करण्याकरता हनुमंतरायाचा अवतार आहे। याची पार्श्वभूमिका अगोदर कथा सुंदर स्वरूपामध्ये अगोदर ऐका। हनुमंतरायाचा जन्म, प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म, लक्ष्मणाचा जन्म, भरताचा जन्म, शत्रुघ्नाचा जन्म किंवा त्रेतायुगामध्ये अनेक जणांचे असणारे देवता मंडळीचे जन्म होण्याला कारण जर काय असेल तर सगळ्याला कारण एकच दैत्य सांगितलेलं आहे। सांगता येईल तुम्हाला? त्रेतायुगामध्ये सगळ्यात मातलेला दैत्य कोणता होता? रावण। त्याला ब्राह्मणही म्हणतात, त्याला दैत्यही म्हणतात, त्याला राक्षसही म्हणतात। त्याचं कारण एक आहे, आईचं वर्णन करायचं म्हटलं तर आई आहे राक्षस कुळामधली। राजा रावणाची आई आहे ना, ती आहे राक्षस कुळामधली। आणि वडिलाचा इतिहास सांगायचा म्हटलं तर वडील आहेत ब्राह्मण कुळामधले। रावण कोण समजायचा आता? त्याला ब्राह्मणही म्हणता येतं आणि त्याला दैत्य राक्षसी म्हणता येतं। पण त्यानं एवढा अत्याचार केला, एवढा अत्याचार केला, 1 आणि 2 नाही तर आपण असं ऐकलेलं आहे 80,000 त्याला पत्न्या होत्या। पण लक्ष करा बरं का, हे विवाहाच्या पत्न्या नाहीत, या विवाहाच्या पत्न्या नाहीत।
जी जी कन्या उपवर झालेली आहे, की लग्नाच्या योग्य आहे, एखाद्या महिलेचा विवाह झालेला आहे, दिसण्याकरता सुंदर आहे, अशा त्या राजा रावणानं अत्याचार करून आपल्या बंदिवासामध्ये एक आणि दोन नाही, 80,000 कन्याला महिनेला असणारं त्या ठिकाणी बंदिवासामध्ये टाकलं होतं. एवढा अत्याचार. पुढं सांगतो, सकाळचा उगवणारा सूर्य आहे ना, हा उगवणारा सूर्य सुद्धा राजा रावणाच्या आज्ञेनंच उगवायचा. पुढलं वर्णन नाही का, पाऊस सुद्धा पडत असताना राजा रावणाच्याच आज्ञेवर पडायचा. सकाळचं जर अंगण वगैरे झाडायचं म्हटलं तर त्याला माणसं लावण्याची गरज पडायची नाही, तर वायूला काम सांगितलेलं होतं, हे सगळं झाडलोट करायचं काम तो करायचं. बाबासाहेब पुन्हा, पाऊस पाडायचं काम जर असेल तर सडा सारवण करण्याची भूमिका आहे का नाही. झाडलोट केल्याच्या नंतर पाऊस कुणा पाडायचा, सकाळी सकाळी पाऊस यायचा. किती पाऊस पडायचा माहिती, उगा नॉर्मल स्वरूपामध्ये जसा आपण सडा टाकतो का नाही तसा पाऊस पडायचा. एवढंच नाही तर ह्या सटवाई देवी वगैरे जेवढ्या काही होत्या का नाही, सगळ्या देवी वगैरे ह्या सगळ्या असणाऱ्या राजा रावणाच्या बंदिवासामध्ये होत्या. एवढंच नाही, सटवाईला जर राजा रावणानं सांगितलं अमुक जणाच्या कपाळावर तू हेच लिह, तर सटवाईच्या मनामध्ये दुसरं जरी आलं तर सटवाई लिहित नव्हती, राजा रावणाच्या मनानंच लिहित होती. काय भूमिका आहे. आता जर राजा रावण असताना आणि आपण जर त्याच्या पक्षाचे असतो तर राजा रावण जी सटवाईला सांगल, ही सटवी ती आपल्या कपाळावर बरोबर लिहित होती. पण आता ती सटवाई कुणाचंच ऐकत नाही बरं का. कुणाचंच ऐकत नाही, तिच्या मनामध्ये येईल तशी कर्माची रेषा असणारी लिहिते. एवढंच नाही, खंडोबा राया जेजुरीचा आपलं कुलदैवत आहे, त्यांची एक भूमिकेमध्ये आपल्याला जयघोष जर करायचा असेल तर जयघोष करत असताना आपल्याला असं म्हणावं लागतो, येळकोट येळकोट जय मल्हार. हे आपलं कुलदैवत आहे. आपण दर्शनाला जातो, त्यांचा भंडारा आपण माथ्यावर लावतो. विचार करा, एवढी कुलदेवतेच्या बाबतीमध्ये कुलदैवत आपलं एवढं मोठं आहे, एवढं असून सुद्धा तो खंडोबा राया राजा रावणाच्या दरबारामध्ये नव्हे, तिथं सुद्धा चाकरी करत असताना राजा रावणाची दाढी करण्याकरता बाबा होता. तर त्याचं काय राज्य असेल विचार करा. आता एवढा आपला कुलदेवतेचा भाग असून सुद्धा राजा रावणाची दाढी करण्याकरता होता. एक दिवस चूक अशी झाली, खंडोबा रायाचं लक्ष थोडंसं विचलित झालं. ते ट्रिंग द्या बरं का आता भाऊ, ते ट्रिंग द्या आता. आणि ज्या वेळेला खंडोबा रायानं अशी दाढी करण्याकरता सुरुवात केली, थोडीशी ब्लेड लागली बरं का. इतका राग आला, इतका राग आला. रागाच्या बाबतीमध्ये अशी साईडला येळूची काठी पडलेली होती. राजा रावणानं ती येळूची काठी आपल्या हातामध्ये घेतली. एक आणि दोन वेळेला काठी मारली नाही, 1 कोट काट्या मारल्या. आपण वाचताल का, वाचताल आपण? अजिबात तर नाही. 1 कोट वेळेला काट्या मारल्या. त्या दिवसापासून त्यांचं नावच प्रसिद्ध झालं, येळकोट. येळूची काठी, येळकोट येळकोट जय मल्हार. एवढा कुलदेवतेचा भाग असून सुद्धा तिथं चाकरी करण्याकरता गणपती बाप्पाकडे कोणतं काम होतं माहिती. आता तरी आपण, तुम्ही झालं, मी झालं, किंवा इतर माणसाने सुद्धा झालं, गरिबी परिस्थिती असल्याच्या नंतर कुणाचे आपण जनावरं राखले असतील, कुणाचे बैल राखले असतील, कुणाच्या गायी राखल्या असतील, म्हशी राखल्या असतील, पण खंडोबा रायानं आपलं गणपती बाप्पानं काय राखले माहिती, त्या लंकेमधले गाढवं राखले. गाढवं बरं का. आणि गाढवं राखल्याच्या नंतर ते गाढवच दिवसभर चरायचे. रात्री एकदा लंकेमध्ये परत आलं की त्यांनी ओरडण्याकरता सुरुवात करायची. बरं, गाढव ओरडल्याच्या नंतर आपल्याला आनंदच वाटतो का? आनंद वाटत नाही बरं का. गाढवं ओरडायचे रात्री 12-1 वाजता. राजा रावणाला झोप लागायची आणि गाढवानं ओरडण्याकरता सुरुवात करायची. राजा रावणानं गणपती बाप्पाला बोलून घेतलं आणि सांगितलं, असं आम्हाला वाटतं तुम्ही दिवसभर गाढवं सोडण्याकरता उशीर करीत असाल. गाढवाचं पोट भरत नसेल, उद्यापासून काय करायचं, दिवसभर गाढवं चारायचे, संध्याकाळी येत असताना गाढवा करता चारा घेऊन यायचा. मग त्यांनी कोणता आणायचा माहिती, हरळे घेऊन यायची बरं का. मग ते दुर्वा असं एवढं मोठं असे पेंडी बांधायची, डोक्यावर ठेवायची, गणपती बाप्पानं चलत यायचं. आता ढेरीचा एक त्रास, नंबर 2ला वरच्या पेंडीचा एक त्रास, पण पर्याय नाही. नोकरीच्या बाबतीमध्ये पर्याय चलत नाही बरं का.
गणपती बाप्पाला त्या दिवसापासून सवयच लागली, दुर्वा वाहत असताना पण कुठं वाहतो? डोक्यावर, बरं का. म्हणजे गणपती बाप्पा आपल्या सगळ्या जणांचं विघ्न निवारण करणारी देवता असून सुद्धा राजा रावणाच्या बंदिवासामध्ये गणपती बाप्पा गाढवं राखायचं काम करायचे. एवढंच नाही, अग्नी देवता, लक्ष करून ऐका बरं का. जर एखादी महिला स्वयंपाक करत असेल आणि गॅसवर जर दूध ठेवलं असेल आणि थोडासा कुणाचा फोन जर आला, तर फोनमध्ये जर बोलण्याकरता व्यस्त झाली, तर गॅस ऑटोमॅटिक बंद पडतो का दूध उतू जात असताना? कधीच नाही बरं का. अख्खं दूध ते सगळं वाया जाईल. पण राजा रावणाच्या बंदिवासामध्ये अग्निदेवता सुद्धा होती. कशी सांगतो. भाकरी जर अशी तव्यावर टाकली, जेवढी उष्णता त्या भाकरीला पाहिजे तेवढीच उष्णता भेटायची, पुन्हा भाकरी सुद्धा करपायची नाही. किती कौतुकाची गोष्ट असेल विचार करा. म्हणजे अग्निदेवता सुद्धा त्यांच्या बंदिवासामध्ये, पाऊस, सगळे देवता. एवढंच नाही, 33 कोटी देवतांनी प्रभू श्रीरामचंद्रजीची प्रार्थना केली. भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्रदेव सगळे देवता गेले आणि क्षीरसागराच्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रजीची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती भवतारका धरिता क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगजीवीच्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा. देवा, त्रिभुवनावर या ठिकाणी संकट आलेलं आहे, आमची विनंती आहे तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रजींनी अवतार घेण्याच्या अगोदर भगवान विष्णू क्षीरसागराच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, अवतार मी घेतो नाही असं नाही, पण मला सुद्धा अनेक जणांना सहकार्य केलं पाहिजे. 33 कोटी देवतांनी सांगितलं, आम्ही काय सहकार्य करावं? सांगितलं, तुम्ही वानर व्हा, वानर, कुणी अस्वल व्हा आणि मला त्या अवतारामध्ये तुम्ही सगळ्या जणांनी सहकार्य करा. अयोध्या नगरीच्या ठिकाणी राम म्हणून मी जन्माला येईल. शंख, चक्र, गदा वगैरे आहेत का नाही, शत्रुघ्न, भरत, याच्या बाबतीमध्ये गदा आणि शंखाचा, चक्राचा असणारा भाग सांगितलेला आहे. त्यांचा एक अवतार आहे. आणि लक्ष्मण हा कोण आहे माहिती? हा शेषाचा अवतार आहे लक्ष्मण. आम्ही सगळे अवताराला येणार आहेत, मग तुम्ही सुद्धा सहकार्य करण्याकरता वानर होऊन या. त्यावेळेला आपले हनुमंतराय आहेत का नाही, म्हणजे घृष्णेश्वर भगवंत प्रभू श्रीरामचंद्रजीच्या बाबतीमध्ये अवतार घेत असताना भगवान शंकर तिथं होते. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. तिथं त्रिशूळ डमरू घेऊन होते. भगवान शंकराने ऐकलं की देव सांगतात की आपल्याला अवतार घ्या, अवतार घ्या, वानराचाच घ्या. त्यावेळेला आनंद वाटला. कधी सांगतो बरं का, कुठलं जर कार्य, सप्ताह वगैरे सुरुवात असेल तर त्याच्यामधलं सगळ्यात मोठं कार्य आपण उचलावं. पाटील, सगळ्यात मोठं बरं का, एकदम मोठं, जे कार्य कोणीच उचलत नाही ते कार्य आपण उचलायचं. त्यावेळेला भगवान शंकरांनी सगळ्यात मोठं जर कार्य कोणतं उचललं असेल तर भगवान शंकरांनी सांगितलं, वानर तर सगळे लहान लहान होतील, अस्वल सगळे लहान लहान होतील, पण त्या वानरामध्ये सगळ्यात मोठा वानर मी होईल. लक्षात आलं का? सगळ्यामध्ये मोठा वानर मी होईल आणि माझं नाव हनुमान राहील. म्हणजे सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यात मोठी पंगत आपण घ्यायची, नाही तर उगा सप्ताह सुरू झाला की चहा माझ्याकडे लावा. आता हे पंगत आहे का काय आहे? बरं, ते चहा सुद्धा कसा, 2 लिटर दूध आणि पातेलभर पाणी, हे पंगत आहे का काय? सगळ्यात मोठी असणारी पंगत घ्यायची. आता पहा, हनुमंतरायांनी अवतार घेत असताना भगवान शंकर सांगतात, मोठा असणारा अवतार माझा. आता तो कसा अवतार झाल्याची पार्श्वभूमिका, जेवढी काही कथा आहे का नाही, फक्त हनुमंतरायाच्या बाबतीत मी कथा सांगणार आहे बरं का. दुसरं मध्ये कुणाचं सुद्धा चरित्र जास्त स्वरूपामध्ये मी सांगणार नाही, फक्त धावत्या वेगामध्ये. आता पहा, दशरथ राजाला पत्न्याच्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला आहे. 703 पत्न्या आहेत. पुत्र संतती अजिबात नाही. विरक्त झाला, अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर श्रावण बाळाला बाण मारला.
ब्रह्महत्येचं पातक झालं. कालांतरानं शृंगीच्या हातानं यज्ञ केला. त्या यज्ञामधून पायास पात्र घेऊन यज्ञ नारायण असणारे प्रगट झाले. बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायण प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आपल्या हातामध्ये पायास पात्र आणलं. ते पायास पात्र शृंगीच्या हातामध्ये दिलं. शृंगीनं काय केलं, हे वाटणी करत असताना काय केलं, कुलगुरू वशिष्ठांच्या हातामध्ये दिलं. आता हे कुलगुरू वशिष्ठ आहेत सूर्यवंशाच्या बाबतीमध्ये. त्यांनी निर्णय घेतला आता याची वाटणी करणं मात्र फार गरजेचं आहे. काही प्रश्न विचारतो, लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्या गळ्यामध्ये बोरमाळ आहे, कानामध्ये झुंबर आहेत किंवा वेगवेगळे अलंकार सोन्याचे आहेत. लक्ष करून ऐका बरं का. आणि एक भगवान शंकराची पिंड आहे, पण ती दगडाची आहे. याच्यामध्ये तुम्ही झुंबरची पूजा करणार, बोरमाळची पूजा करणार, का इतर सोन्याची पूजा करणार, का भगवान शंकराच्या दगडाच्या पिंडीची पूजा करणार? अहो ते सोनं आहे ना, दुसरं सोनं आहे ना. सोन्याला सोडून तुम्ही दगडाची कशी काय पूजा करता? पण एक सांगतो, ते सोनंच आहे, त्याच्यामध्ये देव नाही. मग त्याच्यामुळे एक काम करा, कथा सुटल्यास मला देऊन टाका. त्याच्यात देव नाही, पण एक सांगतो, विशेष स्वरूपामध्ये दगड जरी असला ना, त्या दगडामध्ये भगवान शंकर आहेत. याच्याकरता वर्णन असं केलंय, केली काशाची जगदंबा. कासं कळतं ना, केली काशाची जगदंबा, परी कासे नव्हे आंबा. पूजा अंबिकेची अंबिका घेणे, काशे राहे काशीपणे. बस. केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू. बस. सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. आणि सुंदर स्वरूपामध्ये ज्यावेळेला पायास पात्र कुलगुरू वशिष्ठांच्या हातामध्ये आलं, आल्याच्या नंतर कुलगुरू वशिष्ठांनी निर्णय घेतला, दशरथ राजाला मुख्य 3 पत्नी आहेत. नंबर 1 सुरुवातीला लग्न झालं, तिचं नाव आहे कौशल्या. शब्द ऐका बरं का. नंबर 2 ची आहे, तुम्हाला आम्ही लग्नाला नव्हतो, सुमित्रा. आणि नंबर 3 ची आहे, ती सगळ्याला पाठ आहे बरं का, तिसरी आहे कैकई बरं का. आता फरक एवढा आहे फक्त, ते कैकई नाव कोणाचं नाही. काही घरामध्ये तशा सापडतील बरं का, सारख्या कुरकुर कुरकुर करणाऱ्या बरं का. हां, पण कैकई ही तिसरी असणारी स्वरूपामध्ये पत्नी. ह्या मुख्य 3 पत्न्या आणि इतर असणाऱ्या राणी आहेत त्या 700 राणी आहेत. पोटी पुत्र संतती नाही. आता एक प्रश्न विचारतो, लक्ष देऊन ऐका बरं का. पायास पात्राचा भाग, लक्ष करून ऐका बरं का. पायास पात्राचा भाग 3 वाटण्या केल्या. नंबर 1 ची पत्नी आहे कौशल्या, नंबर 2 ची आहे सुमित्रा, नंबर 3 ची आहे कैकई. पहिला पायास पात्राचा भाग कुलगुरू वशिष्ठांनी कुणाला द्यावा? तुम्हाला वाटतंय ऐकू आलं नाही की, आणखी परत सांगतो. पहिलं लग्न दशरथ राजाचं झालेलं आहे, ते म्हणजे कौशल्येच्या सोबत. नंबर 2 चा विवाह सुमित्रेच्या सोबत. नंबर 3 ला कैकईच्या सोबत. पायास पात्र देत असताना कुलगुरू वशिष्ठांनी कुणाला द्यावं? सोपं उत्तर आहे ना. नाही, आवडतीला नाही, पण ते मानाच्या बाबतीमध्ये चाललं. इथं विषय असा आहे, कुलगुरू वशिष्ठ आहेत. कुलगुरू वशिष्ठ, हे जर पायास पात्र जर मालकाकडे आलं असतं, कुणाकडं, दशरथ राजाकडे आलं असतं, तर त्यांनी मग आवडती राणीला दिलं असतं. पण हे पायास पात्र गुरुकडे आलेलं आहे. गुरुनी काय केलं, ते पायास पात्राचा पहिला भाग घेतला. कैकईला असं वाटलं मी राजाची असणारी आवडती राणी आहे. लक्ष करा बरं का. पहिला पायास पात्राचा भाग माझ्याकडेच येणार. कुलगुरू वशिष्ठांनी तसं नाही केलं. पहिला पायास पात्राचा पहिला भाग घेतला आणि कौशल्या मातेला दिला. इतका तिला राग आला. रागाच्या भरामध्ये विचार केला, कमीत कमी दुसरा तरी भाग माझ्याकडं. अजिबात नाही. कुलगुरू वशिष्ठांनी दुसराही भाग कुणाला दिला? सुमित्रेला. आणि तिसरा भाग
हा असणारा कैकेयीच्या हातामध्ये दिला, पण त्यावेळेला तिनं असं 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 करायला सुरू केलं. ह्याची काय गरज होती मध्ये पडण्याची, कुणाची? म्हणजे ते असे भांडणं असतात बरं का, ते असे शाप देण्याची भूमिका. हा, काय गरज होती आमच्या घरामध्ये पडण्याची? ह्या जर दशरथ राजाच्या हातामध्ये जर पायास पात्र दिला असता तर पहिला प्रसाद कुणाला भेटला असता? मलाच भेटला असता. तेवढ्याच मनामध्ये हातामध्ये पायास पात्राचा असणारा भाग आलेला, चित्त विचलित झालेलं, आणि जिथं गुरुच्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो त्या ठिकाणी संकट येण्याकरता वेळ लागत नाही. जिथं संताची अवहेलना होते, साधूची अवहेलना होते, संकट येण्याकरता वेळ लागत नाही. तेवढ्याच वेळामध्ये संकट आलं. आकाश मार्गाने एक घार आली, आणि घार आल्याच्या नंतर तोंडाच्या ठिकाणी तिने असे पंखाचे असणारे काही भाग मारले, पायाचा असणारा नखाचा काही भाग मारला, आणि हाताच्या स्वरूपामध्ये असणारा जो पिंड आहे त्याच्यावर झडप टाकली, तेवढा पिंड घेऊन असणारे ते घार गेली. तेवढ्याच वेळामध्ये आकाश मार्गाने असणारी घार आली, आणि ती घार आल्याच्या नंतर तिनं झडप टाकली. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. घटना काय घडली? त्या घारीनं पिंड घारीने झडपिला, झडप मारली, असणारी आकाशामध्ये निघून गेली. दशरथ राजानं काय केलं? अनेक सैनिक पाठीमागं पाठवले, पण आता आकाश मार्गाने सैनिक कुठे जाणार? आता काही जणांना बाण सोडले, पण घार मात्र कुणाला सापडली नाही. आकाश मार्गाने असणारी घार जाऊ लागली. तेवढ्याच वेळेला आकाश मार्गाने घार जात असताना ऋष्यमुख पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करू लागली. पण ती तपश्चर्या करत असताना कुणाची करू लागली माहिती सांगता येईल कुणाला? भगवान शंकराची तपश्चर्या करू लागली, आणि तिचा पंच अक्षरी असणारा मंत्र चालू होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तपश्चर्या चालू असताना भगवान शंकर ऋष्यमुख पर्वतावर आले. अंजनी मातेला सांगितलं, अंजनी आता डोळे उघड. डोळे उघडले. समोर भगवान शंकर. तपाची आंती
तपश्चर्या चालू असताना अंजनी मातेला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सांगितलं, अंजनी मी प्रसन्न झालेलो आहे, काय वरदान तुला पाहिजे आहे माग. त्यावेळेला अंजनी मातेने एकच वरदान मागितलं, देवा काही इच्छा नाही माझी, तुमच्यासारखाच मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. त्याच वेळेला भगवान शंकराने सांगितलं, काही हरकत नाही, माझ्यासारखाच ज्ञानी उत्तम गुणी सर्व गुण संपन्न असणारा मुलगा तुझ्या पोटी येईल. पण अंजनी एक तुला काम करावं लागेल बरं का. आता थोड्या वेळानं तुझ्या पदरामध्ये एक प्रसाद येऊन पडेल, तोपर्यंत काय करायचं, माझ्यावर विश्वास ठेवायचा, असा पदर पसरायचा आणि वाट पाहायची. आकाश मार्गानं तुझ्या पदरामध्ये असणारा येऊन तो प्रसाद पडेल. पडल्याच्या नंतर संकोच न करता, लक्ष करा बरं का, संकोच न करता तो प्रसाद लवकर असणारा खाऊन टाकायचा. कधी प्रसाद जर कोणी दिला ना, अर्धा तास 1 तास मी पुन्हा खाईल असं मात्र कधी म्हणायचं नाही. देवाचा प्रसाद आहे ना, सगळे कार्य सोडायचे आणि प्रसाद अगोदर खाऊन टाकायचा. भगवान शंकराने सांगितलं, अंजनी प्रसाद खाण्याकरता मात्र उशीर मात्र तू करू नको. तिचा विश्वास होता भगवान शंकरावर. असा पदर असणारा तो पसरला. आकाश मार्गाने जाणारी असणारी घार होती आणि तो पिंड असणारा असा झडपलेला पिंड होता. आता नेमकी ही घार कोण आहे ते अगोदर ऐका, विचार करा. अयोध्या नगरीमध्ये ही घार येते म्हणजे ती काही साधारण घार नाही. बर, घार जमिनीवर फिरते का आकाशामध्ये फिरते? नामदेव महाराज तिचं वर्णन केलं आहे. घार हिंडे आकाशी, झाप घाली पिल्ला पासी. वर आकाशामध्ये फिरते, लक्ष करा, पण झाप मात्र पिल्लाच्या जवळच असणारी घालते. त्याच्यामध्ये आणखी एक दृष्टांत सांगतो. गावरान कोंबडे माहिती का तुम्हाला? गावरान कोंबडे हो, कळतात ना, बॉयलर नाही बरं का, संकरित नाही, गावरान. गावरान पिल्ले आणि त्यांची आई जर सोबत असेल तर आई लहानपणापासून शिकवते कुणाला, त्या पिल्ल्याला, बाळा माझ्या सोबत जरी असलास, मी तुझी आई जरी असली, तर मालकानं सोडल्याच्या नंतर बाहेर चरत असताना खाली बघून चरायचं नाही. कुठं बघून चरायचं? वर बघून बरं का. खाली किती जरी धान्य चांगलं टाकलेलं असेल तर अगोदर ते चोचीनं उचलत असताना वर बघायचं. कारण वर बघत असताना, वा वा छान छान, 70,000 दिलेत ना त्याला. ते वर असणार बघायचं. कशा करता बघायचं, तर तू जर एखाद्या वेळेस जर चोचीनं जर जाना जर असा उचलू लागलास ना, तर तेवढ्याच वेळामध्ये घार येईल आणि तुला आकाशामध्ये उचलून घेऊन जाईल. हे शिकवण्याची पद्धत आहे. लहानपणापासून ते पिल्लू जरी असलं ना, तर पिल्लू जरी असलं तर चरत असताना वर अगोदर बघतं कोणी आहे का नाही. आणि तिथंच आपले बॉयलर कोंबडे सोडून बघा, त्याला काहीच नाही, त्याला उचलून जरी नेलं त्याला असं वाटतं मुंबईलाच फिरायला नेलं की मला. विचार करण्याची भूमिका आहे. किती दृष्टांत सुंदर आहे पहा. घार हिंडे आकाशी, झाप घाली पिल्ला पासी. ही सरोच्या नावाची असणारी अप्सरा सत्य लोकामध्ये होती. ही घार म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही. बर, घार उडत असताना तिचे पंख कसे असतात? असे पंख असतात बरं का. याचं कारण एक सांगितलेलं आहे. ही घार होती सरोच्या नावाची अप्सरा पूर्वजन्मामधली. ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये नृत्यांगना असणारी होती. ऐ तिकडे जावा, तिकडे जावा, इकडे नका येऊ तुम्ही, तिकडे जावा, तिकडे जावा, इकडे नका येऊ तुम्ही. ज्या वेळेला घार पूर्वजन्मीचा असणारा भाग सांगितला, सरोच्या नावाची अप्सरा, आणि त्या सत्य लोकामध्ये मद्यप्राशन केलं आणि सत्य लोकामध्ये नृत्य करू लागली. सत्य लोक कळतो का? ब्रह्मदेवाचा लोक बर का. आणि ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये टिंब टिंब घेतली आणि नाचू लागली. पण नाचत असताना समोरच्या माणसाला लगेच कळतं हा कसा नाचतो काय नाही. थोडासा दृष्टांत साईडला नेतो सांगतो बरं का. पोलिसाला तरी समोरच्या व्यक्तीनं पेली आहे का नाही पेली आहे याच्याकरता मशीन लावावी लागते आणि चेक करावं लागतं. दृष्टांत लक्ष करा बरं का. मशीन लावावी लागते, त्याच्यामध्ये फुंकावं लागतं, त्याच्यानंतर त्यांना कळतं. पण महिला मंडळी मशीन कुठली न लावता नुसता फोन जरी केला, ते किती जरी लांब असले तर पेलेत का नाही पेलेत हे फोनवरून ओळखतात.
म्हणजे किती विचार करण्याची भूमिका आहे पहा. म्हणजे नुसत्या बोलण्यावरच ते लगेच ओळख येतात. नाही नाही, आज ते घेतलेलेच आहे त्यांनी, असे बोलत नाहीत ते. म्हणजे कशी मशीन असेल विचार करा ही चेकअप करण्याची. सुंदर स्वरूपामध्ये ब्रह्मदेवानं ते नाचत असताना ब्रह्मदेवानं ओळखलं की ज्या अर्थी हे, कारण ते नाचण्याची काही पद्धत सांगितलेली आहे. तिनं सारखं काय करायचे, नुसते अशा हात करायचे. पण दुसरा मात्र नृत्य करत असताना दुसरा मात्र काही भाग असणारा तिनं नृत्याच्या बाबतीमध्ये पाय असेल, डोका असेल, डोळा असेल, असा काही कुठला हावभाव नाही दिला. कारण ते शरीर तिला असणारं थोडंसं त्या ठिकाणी मद्यामुळं सहन असणारं होत नव्हतं. तिनं नाचकाम करण्याकरता सुरुवात केली. ब्रह्मदेवानं ओळखलं, सांगितलं, सत्य लोकामध्ये माझ्या दरबारामध्ये असं मद्यप्राशन करून नाचण्याचा अधिकार नाही. ब्रह्मदेवानी शाप देऊन टाकला, तुम्हाला इथं सत्य लोकामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी शाप देतो, तुम्ही पृथ्वी तलावर जाऊन घार उभारणार. तिनं हो शाप मागितला, देवा माझी चूक झाली, पण मला परत इथं येण्याकरता मी काय करावं लागेल. सांगितलं, त्रेतायुगामध्ये अयोध्या नगरीच्या ठिकाणी यज्ञ होईल, दशरथ राजा यज्ञ करील, कैकईला पायास पात्र देत असताना तेवढ्याच ठिकाणी तुला झाप मात्र घालता येईल आणि पिंड मात्र नेता येईल. आता इथे एक प्रश्न आहे बरं का, तिनं पिंड उचलत असताना कौशल्या मातेच्या हातातून का उचलला नाही, लक्ष करा बरं का. नंबर 2 ला सुमित्रेच्या हातातून का उचलला नाही, कैकईच्याच हातातून का उचलला, त्याचं एक कारण असं सांगितलेलं आहे, कौशल्या ही धर्मपत्नी आहे. लक्ष करा बरं का, कौशल्या ही धर्मपत्नी आहे आणि धर्मपत्नी एवढी सेवा करते, एवढी सेवा करते, तुका म्हणी पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग तिची सत्ता जर देवावर असेल तर घारीपेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. घारीला तिथं मात्र झाप घेता येत नाही. नंबर 2, सुमित्राच्या ठिकाणी हातामध्ये सुद्धा असणारा पायास पात्राचा प्रसाद होता, तिथं सुद्धा का झाप घेता आले नाही, त्याचं कारण एक आहे, सुमित्रा कौशल्यापेक्षा सुद्धा जास्त सेवाभावी होते. किती कौतुकाची गोष्ट आहे पहा. सुमित्रेची सेवा असल्यामुळं सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोनी, न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. हे सगळ्यात सेवा मात्र मोठे आहे. कैकईच्या ठिकाणीच पिंड का उचलला, 2 ठिकाणचा द्वेष त्या ठिकाणी झाला. नंबर 1 गुरुचा आणि नंबर 2 म्हणजे दशरथ राजाच्या बाबतीमध्ये सुद्धा तिनं उद्गार मात्र वेगवेगळे असणारे काढले, म्हणून तो असणारा तो पिंड असणारे घेऊन गेली. तेवढ्याच वेळामध्ये घारी मुखीचा पिंड, ज्या मुखामध्ये पिंड होता ना, वायुदेवानं काय केलं, जोरात असणारी हवा सोडली आणि हवा सोडल्याच्या नंतर मुखामधला पिंड किंवा पायामधला असणारा पिंड म्हणा, तेवढ्याच वेळामध्ये काय झालं, हवेनं पिंड जशाला तसा असणारा तिच्या जवळचा सुटला आणि तोच पिंड येऊन अंजनी मातेच्या घारी मुखीचा पिंड ज्यावेळेला अंजनी मातेच्या असणारा पदरामध्ये आला, तिनं उशीर मात्र केला नाही, बरोबर लवकर असणारा तो प्रसाद मात्र खाऊन टाकला. कालांतरानं 2 स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. अंजनी मातेच्या बाबतीमध्ये एक केसरी नावाचा असणारा वानर पती परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आहे. वायुदेव सुद्धा असणारे त्याच स्वरूपामधले असणारे आहेत. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये एक केशरी नंदन असे सुद्धा पिता म्हणतात आणि नंबर 2 वायूचे पुत्र सुद्धा म्हणतात. 2 स्वरूपामध्ये असणारा भाग आहे. अंजनी मातेनं काय केलं, तो असणारा पिंड असणारा प्राशन केला, प्रसाद असणारा तो सेवन केला आणि कालांतरानं अंजनी मातेला असणारा तो पुत्र झाला. तो पुत्र कधी झाला, एका सुंदर असणाऱ्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला
हनुमंतरायाच्या जन्माच्या बाबतीमध्ये एक अभंग असणारा, सुंदर स्वरूपामध्ये असणारा वर्णन केलेला आहे. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी, महारुद्र प्रगटला आणि नामा म्हणे म्या वंदिला. असा हनुमंतरायाचा जन्म सांगत असताना नामदेव महाराजांनी 4 चरणामध्ये असणारा सांगितलेला आहे. सगळ्या जणांनी आपल्या हातामध्ये फुलं घ्या. आता सगळ्या जणांनी बरं का, समोर पाळणा आहे बरं का, पाळण्याच्या ठिकाणी सगळ्या जणांनी फुलं टाकायची बरं का. हरी ओम जज्ञेन जज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवा. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायीशात् सार्वभौमः सार्वायुष अन्ताधापरार्धात् पृथ्वे समुद्रपर्यन्ताया एकराडीति तदपेश श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतशावसन गृहे अविक्षिप्तस्य काम प्रेर विश्वे देवाः सभासद इति. सर्वांनी पाळण्यामध्ये असणारे फुलं टाका बरं का. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बस बसून घ्या, जास्त पाळणा नका हलवू, जास्त नका. आणि 2-3 महिलांनी तिथं खाली बसा, दोरी घ्या हातामध्ये बरं का. हा बाजूला सारखा, थोडस तुम्ही बाजूला आहे, बाजूला आले बाजूला सर. हरी पाळण्याची दोरी घ्या बरं का हातामध्ये, बसा खाली. हरी पहिल्या दिवशी झाला आनंद अंजनी होती वनात. शिव 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 जप करी मनात, पोटी जन्मले बाळ पोटी जन्मले बाळ हनुमंत झोबाळा झोरे झो. दोरी दमा नाही करा, दोरी दमा नाही करा, तेवढा नका, दमाना दमाना दमाना. चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला, फळ समजला वरी सूर्याला, जो बाळा जो बाळा जो जो रे जो जो. सूर्य धराया मारुती गेला, इंद्र युद्धासी धावोनी आला, वज्र मारिले उजव्या कुशीला, इंद्राने मारुती मूर्छित केला, झो बाळा झो रे झो. इंद्राने मारुती मूर्छित केला, झो बाळा झो रे झो. पिता वायू धावोनी आला, बाळ हनुमंत हाती घेतला, एक क्षण वारा बंद तो केला, वर मागोनी घेतो देवा, वज्र देह करी बाळा मारुतीला, झो बाळा झो रे झो. वज्र देह करी बाळा मारुतीला, झो बाळा. अंजनी माता सांगते खून, बाळा आहे तोला गुप्त कौपीन, जो ओळखेल ही तुझी जन्म
जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो रे जो जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो रे रावणाने सीता पळविली लंकेत राम रानात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो रे जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो रे जो भेटले दोघे राम लक्ष्मण ओळखली वानराची गुप्तजन मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो रे जो प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो दास हनुमंत लंकेत गेला सीतामाई होती अशोक बनाला रामाची मुद्रिका दावी मातेल सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो रे जो सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो रे जो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी फळे खावया अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो रे जो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो रे मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच झाला रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो रे जो रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो रे रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षस सेनेला मारून टाका या वानराला जो बाळा जो रे जो मारून टाका या वानराला जो बाळा जो रे ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागू रामा हाती दिले ब्रह्मलिखाण जो बाळा जो रे जो रामा हाती दिले ब्रह्मलिखाण जो बाळा जो रे जो पाळणा गायला तन्मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवी अंजनी सुता जो बाळा जो रे जो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा पवन पुत्र हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय हरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम
पवन पुत्र हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान की जय. हनुमंतरायाचा असणारा अशा स्वरूपामध्ये असणारा जन्म झाला. आपण एक प्रमाणामध्ये असणारं असं श्रवण केलं या ठिकाणी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी आणि सूर्योदय समयासी. पण भावार्थ रामायणामध्ये एक अशी कथा आलेली आहे. पैठणच्या शांतीब्रह्म नाथरायांनी वर्णन केलेलं आहे बरं का. हनुमंतरायाचा जन्म होत असताना हनुमंतरायाचा जन्म जो झाला का नाही, सूर्योदय समय होता, पण सूर्योदय झालेला नव्हता बरं का. थोडं लक्ष करून ऐका. ती सूर्योदयाची वेळ होती. याला आणखी एक प्रमाण देतो. गाडी येण्याची वेळ झालेली आहे. लासूरहून संभाजीनगरला जाण्याची गाडी येण्याची वेळ झालेली आहे. गाडी आली का आणखी? लक्ष करा बरं का. फक्त सूर्योदयाचा समय होता. सूर्योदयाच्याच वेळी जन्म झाला असं नाही नाथराय वर्णन करतात. ती समय मात्र सूर्योदयाचा होता. त्यावेळेला चैत्र शुद्ध पौर्णिमेशी त्यावेळेला हनुमंतरायाचा जन्म झाला. पण हा जन्म सूर्योदयाच्या थोडासा अगोदर झालेला आहे. बरं, सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्य उदय होण्याच्या अगोदर प्रकाश असतो का अंधकार असतो? अंधकाराचा असतो बरं का. तेवढा काही प्रकाश नसतो किंवा काही नसतो, एकदम अंधकार असतो. हनुमंतरायाचा अशा वेळेला जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर एक वर्णन असं केलेलं आहे. जन्मजात असणारी कोपिन, शब्द ऐका बरं का. कोपिन कळते का? हा भाग बरं का. म्हणजे ज्यावेळेला हनुमंतरायाचा जन्म झाला, नग्न दर्शन आईला सुद्धा झालं नाही. विनोदाची गोष्ट आहे का बरं का. आईला सुद्धा हनुमंतरायाचं नग्न दर्शन झालं नाही, म्हणून हनुमंतरायाला ब्रह्मचारी म्हणतात. किती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या बाबतीमध्ये तो भाग वेगळा आहे. नग्न दर्शन अंजनी मातेला सुद्धा हनुमंतरायाचं नाही. जन्मजात असणारी, शरीरामधून जन्माची असणारी जी भूमिका आहे, जन्मजात असणारी कोपिन आहे. कोपिन शब्दाचा अर्थ कळतो का कोणाला? कोपिन कळते का? कोपिन नाही 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 नाही. कोपिन शब्दाचा अर्थ होतो, सोप्या भाषेमध्ये सांगतो, चड्डी कळते का आपल्याला? हा, लंगोट, पैलवानाचा लंगोट. लक्ष करा बरं का. आता कोपिन शब्दाचा अर्थ काय होतो. आणि असंच समजत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता लहान लेकराला हागीस घालतात का नाही, बरोबर. नग्न दर्शन अजिबात सुद्धा नाही, अजिबात नाही नग्न दर्शन. जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर, जन्म झाल्याबरोबर लेकरू काही बोलतं का? बोलत नाही. हनुमंतरायानं बोलण्याकरता सुरुवात केली. आई मला भूक लागली बरं का. आई मला भूक लागली. जन्म झाल्याबरोबरच आईनं सांगितलं, बाळा तुला भूकच लागली असेल ते 5-10 मिनिटं थांब, तुझ्याकरता मी काय करते, असे केळीचे वगैरे फळं आणते बरं का. मग मी अरण्यात जाते आणि अरण्यामध्ये जाऊन तुझ्याकरता फळं घेऊन येते. आईला प्रश्न विचारला, आई तू जाणार, फळं घेऊन येणार, तोपर्यंत भरपूर उशीर होईल. तुला येण्याकरता जर उशीर झाला तर तवरचं मग मी साखर थोडी डब्यातली खाऊ का? लाडू वगैरे दुसरं काही सांगितलं. तुला जर काही खायचंच असेल ना बाळा, लक्ष करून ऐक बरं का, फळच खा. आपण कोण आहेत माहिती? वानराच्या बाबतीमध्ये तुझा जन्म झालेला आहे ना. वानर काय खातात? फळच खातात, दुसरं तिसरं काही खात नाहीत बरं का. तुला फळच खायचं असेल तर फळ खा. होय आई, पण फळ खात असताना मी कसं फळ खाऊ? आईनं उपदेश केला, जर तुला फळ खायचं असेल तर त्या फळाचा असणारा कलर एकतर पिवळसर असला पाहिजे. याचा अंदाज काय होतो? पिवळं फळ म्हणलं की ते पिकलेलं फळ असतं. नंबर 2, त्याचा कलर एकतर लाल असावा, म्हणजे तो पिकलेला असणारा भाग आहे. होय आई, तू जा आता आणि माझ्याकरता फळं घेऊन ये. आई गेली अरण्यामध्ये. त्याला पाळण्यामध्ये झोपवलं. कुणाला? हनुमंतरायाला. असं पाळण्यात झोपवलं. आता विचार करा बरं का, जास्त अन्न खाल्ल्याच्या नंतर झोप येते का उपवाशी पोटी जास्त झोप येते? पंग जर चांगली झाली आणि जर एखाद्या वेळेस जर चांगलं जेवण झालं आणि कीर्तन जर 9 ते 11 ठेवलं तर जेवायला 600 आणि कीर्तनाला 60, 10 पटीनं पब्लिक कमी होते बरं का. हां,
पण तुम्ही कशाही पंक्ती ठेवा बरं का, कीर्तनाच्या अगोदर ठेवा, कीर्तनाच्या नंतर ठेवा, माणसं भरपूर हुशार आहेत. काही जणांचा भासा असा, कीर्तन 7 ते 9 ठेवलं म्हणजे लोक जास्त येते. त्यांना माहिती असतं 8:45ला चला. त्यांना काही घेणं देणं नाही, अजिबात नाही. काय ते 8:45लाच येऊन ऐकायला बसणार. कशा करता? 15 मिनिटात जागा सापडते आपल्याला, गरज नाही. आणि 9 ते 11 जरी ठेवलं तर जेवण करणं ना आराम करणं. हनुमंतराया पाळण्यामध्ये असे झोपलेले आहेत. आईनं झोका दिलेला आहे आणि आईनं झोका द्यावा इतकी गाढ झोप लागते ना. आई झोका देत असताना गाणं म्हणून झोका देते. जुन्या काळामधल्या आई गाणं पाठ करून झोका देत होत्या बरं का, जुन्या काळातल्या. आताच्या आई अशा आहेत, लेकरू जर झोपत नसेल तर स्क्रीन टचचा मोबाईल जवळ घेतात, त्याला बटन दाबतात आणि लेकराच्या कानाजवळ नेऊन, ह्यांना म्हणताच येत नाही तर काय आता. जुन्या काळामध्ये आईनं असं पाळण्याच्या स्वरूपामध्ये गीत एखादं म्हणावून लेकरूंना झोपे जावं. थोड्या वेळामध्ये हनुमंतरायाला जाग आली. पाहतात इकडं तिकडं तर अजिबात खाण्याकरता काही नाही. तेवढ्याच वेळेला सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्याच्या नंतर आईचे शब्द कानावर पडले बरोबर, की आईनं मला सांगितलेलं आहे पिवळसर असणारं फळ, नंबर 2ला लालसर असणारं फळ हेच दिसतं, गोल असणारं बरोबर आहे, हेच फळ असेल. किती शक्ती आहे विचार करा बरं का. जन्म झाल्याबरोबर त्यानं पाळण्यामधूनच उड्डाण घेतलं. जन्मातेची देणे सूर्याला धरिले, इंद्रिका दिले थोर मार जन्मातेची देणे सूर्याला धरिले, जन्मताची जेणे सूर्यासी धरिले, इंद्राधिक दिले थोर मार. उड्डाण पाळण्यामधून केलं. पाळण्यामध्ये उड्डाण केल्याच्या नंतर ते उड्डाण कुठपर्यंत गेलं? सूर्याला धरण्याकरता डायरेक्ट. पण त्याच दिवशी सूर्यग्रहण होतं. त्या सूर्याचे असणारे जे किरण आहेत का नाही, किरण खाण्याकरता राहू नावाचा दैत्य ग्रहणाच्या स्वरूपामध्ये त्या किरणाला खाऊ लागला. हनुमंतराला आला राग. हनुमंतराला राग आला. एकतर आईनं मला फळ खाण्याकरता सांगितलं, फळ खाण्याकरता सांगून माझ्या अगोदर कोण फळ खात आहे इथं? राग आला आणि जन्म झालेल्या हनुमंतरायाला लहान एवढा राग आला, शेपूटच हातामध्ये धरलं, ताण कोणी एकदा मारला असा राहूच्या याच्या. तेवढा मोठा दैत्य राहू शेपटीचा तडाखा बसल्यावर डायरेक्ट रडत जे गेला ना, डायरेक्ट इंद्राकडे. अहो मी राहू आहे, सूर्यग्रहणाच्या बाबतीमध्ये मला खाण्याकरता सूर्य किरण दिलेले आहेत. आज दुसरा राहू कसा काय तुम्ही पाठवला? इंद्र म्हणला मी राहूच पाठवला नाही. एक वानराचं पिल्लू त्या ठिकाणी आलं आणि मला त्यानं शेपटीनं तडाखा मारला. म्हणले मला माहिती नाही. शेवटी कोण कोण पाठवला ऐका बरं का. इंद्रदेवानं अनेक देवता मंडळी पाठवली. हनुमंतरायानं हातानं कुणाला मारलं नाही, नुसत्या शेपटीच्या तडाख्यानं ठेके दिले त्यांना. प्रत्येक रडत असणारे जाऊ लागले. शेवटी इंद्र भगवंतानं यमाला पाठवून दिलं. यम म्हणजे साधारण गिराईक नाही बरं का. यमाला पाठवून दिलं. हनुमंतरायानं शेपटीनं यमाला झोडपून काढलं. म्हणजे साधी किंवा ही शक्ती आहे का विचार करा. यमाला सुद्धा शेपटीनं मारलं. शेवटी ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर, रती महारथी देवता मंडळी आली, पण हनुमंतराय मात्र कुणाला ऐकत नाहीत. शेवटी इंद्र सुद्धा धावून आला. घनघोर युद्धामध्ये सगळ्या जणांनी काय केलं, हनुमंतरायाला घेरला, असं गोल राऊंड केला बरं का. आता बाळ ते बाळ लेकरू. तेवढ्याच वेळामध्ये हनुमंतरायाला मारत असताना एक खड्ग शस्त्र घेतलं आणि इंद्रानं काय केलं, हनुमंतरायाच्या हनवटीच्या ठिकाणी मारलं. हा भाग बरं का, लक्ष करा, इथं मारलं. मेरुगिरी दरीच्या पठारामध्ये हनुमंतराय जाऊन पडले. सगळ्या जणाला आनंद झाला. थोडा एक प्रश्न विचारतो, तुम्हाला जास्त सूर्य आवडतो का अंधार आवडतो? बरं, असं समजत असेल तर सोपं विचारतो. लाईट आल्याच्या नंतर तुम्हाला आनंद होतो का लाईट गेल्याच्या नंतर आनंद होतो? ऐका, जर उदाहरणार्थ दररोजचा सकाळचा उगवणारा सूर्य एखाद्या माणसानं गिळण्याकरता गेला असेल तर पुढे तिथून पुढल्या कालावधीमध्ये आपल्याला प्रकाशच मिळणार नाही ना.
आपण सुद्धा हनुमंतरायाची बाजू घेणार नाहीत बरं का. का? त्याचं कारण एक आहे, पुन्हा प्रकाश नाही. त्रिभुवनाला आनंद झाला आणि त्रिभुवनाला आनंद झाल्याच्या नंतर जयघोष करू लागले इंद्राचा. बरं झालं हनुमंतराय सूर्याला गिळण्याकरता गेले होते. बरं झालं आता सूर्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दररोजचा प्रकाश मिळणार, चांगली गोष्ट आहे. पण एक वाक्य चांगलं आहे का? मुलगा अधर्म जरी करू लागला, मुलगा वाईट जरी वागू लागला, गावातल्या 99% लोकाला आवडणार नाही, पण बापाला मात्र तो मुलगा आवडणार. याला तुकोबरायाचं एक प्रमाण सांगतो आणि पुढे चालतो. पुत्र झाला चोर, पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर, माय बापा हर्ष थोर. आ पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर, माय बापा हर्ष थोर, माय बापा हर्ष थोर. हर्ष थोर. पुत्र कसा जरी झाला तर आई वडिलाला मात्र त्याचा आनंद होतो. काही काही आई वडील सांगतो बरं का, लक्ष करा. एखाद्या वेळेस त्यांचा मुलगा असा लुळा जरी असला, अपंग जरी असला, तोंडानं माझ्याकडे बघा बरं का, असा जरी असला, गावातल्या लोकाला जरी नाही आवडला, तर कोणत्या आई वडिलांना त्या लेकराचा त्याग केला का हो? कोणीच आई वडील त्याचा लेकराचा त्याग करणार नाहीत. का करणार नाहीत माहिती? त्याचं कारण एक आहे, कसा जरी झालं तर त्यांचं लेकरू आहे ना, ते त्याचा त्याग करू शकत नाहीत. पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर. आता इथं हनुमंतरायाची चूक आहे बरं का. कोणती सांगू? सूर्याला गिळणं ही चूक आहे. पण एवढी मोठी चूक असून सुद्धा कीव जर कुणाला आली असेल तर त्यांच्या वडिलाला कीव आली. जरी माझ्या लेकरानं चूक केली असेल, याला दृष्टांत देतो बरं का. उदाहरणार्थ, ग्रंथाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी काही पैसे ठेवले असतील, 500 रुपये एखाद्या भाविक भक्तानं, लहान लेकरू आलं, त्याला आईस्क्रीम खायची होती, पाया पडा गेलं मंदिरामध्ये, त्यानं 500ची नोट उचलून बाहेर आणली ना. अनेक लोकांनी त्याला मारहाण करण्याकरता सुरुवात केली. लेकराला बाप येतो काय म्हणतो, घेतले असेल मग. ते काय मोठा आहे काय? ते लहानच आहे ना, त्याला काय कळतं? पण मोठ्या माणसाने मारावं का त्याला? बरोबर आहे का नाही? वायुदेवानं काय केलं? बरोबर आहे, माझ्या लेकराला तुम्ही मारलं, सगळी गोष्ट मला सगळी पटली, सूर्याला गिळू नये हे पण मला पटलं, पण कमीत कमी माझ्या लेकराला कळत नाही, लहान आहे, त्याला अक्कल नाही. पण तुम्ही तरी शहाणे सुरते आहेत ना, तुम्हाला कळत नाही का? एवढ्या जणांनी तुम्ही मारहाण केली माझ्या लेकराला, तुम्हाला सगळ्याला कळतं का नाही? आणि आज माझ्या लेकराला मारल्याच्या नंतर तुम्ही आनंद व्यक्त करता, पण लक्षात ठेवा, माझ्या लेकराला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करता, पण माझ्या लेकराला मात्र मी मरू देणार नाही, उलट त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. लक्ष करा बरं का. वायुदेव म्हणजे साधारण नाहीत, वायुदेव म्हणजे हवा. आता सुद्धा काही लोक ही खिडक्यावर घराला जी काढतात का नाही, कशा करता? हवे करता बरं. किती घर चांगलं बांधा, पण त्याला हवा म्हणजे लागणार, म्हणजे त्याला खिडकी पाहिजेच. जर एखाद्या वेळेस जर हवा जर येईना गेली, वा सापडलं तुम्हाला आता बरं का, आता सापडलं. आता हवा ज्या वेळेला येत नाही त्यावेळेला माणसाला काय होती? उष्णता, गरमी वगैरे होते. काय केलं वायुदेवानं? लेकराला उचललं. वायुदेव येऊनी बाळ तो उचलीला, अवघात गोदीला प्राण देते. अवघात गोदीला प्राण देते. वायुदेव येवोनी पुत्र तो उचलीला. लेकराला उचललं. आणि लेकरू किती एकदम लहान, जन्माला आलेलं लेकरू. बरं, काही लेकरं अशी आहेत
उचलून जर त्याला काकाला घ्यायचं म्हटलं किंवा असं जर वर धरायचं म्हटलं तर किती महिन्याच्या नंतर धरावं लागतं त्याला? मला वाटतं तुम्हाला माहिती नाही का किंवा अहो लेकराला धरण्याची सुद्धा पद्धत आहे. एकदम नुकतंच जन्माला आलेलं लेकरू असेल तर त्याला 2-4 महिने 5-6 महिन्यापर्यंत त्याला असं वर धरता येत नाही बरं का. त्याला असं त्याला धरण्याची पद्धत म्हणजे अशी आडवीच असते बरं का. काय केलं वायुदेवाने, त्याला उचललं, अशी मांडी घातली आणि मांडी घातल्याच्या नंतर बरोबर असणार असं हनुमंताला मांडीमध्ये असं ठेवलं. आणि बापाचं किती प्रेम असतं आहे का, रक्तबंबाळ असणार हनुमंतरायाचं शरीर झालं होतं. आणि रक्तबंबाळ शरीर झाल्याच्या नंतर वायुदेवानं येऊन काय केलं, त्या लेकराचे असे डोळे वगैरे गाल वगैरे असे सगळे पुसले, डोक्यावर हात फिरवला, सगळ्या शरीराला असं साफ करण्याकरता सुरुवात केली आणि वायुदेवानं रडण्याकरता सुरुवात केली. किती बापाचं प्रेम असतं विचार करा. वायुदेव रडू लागले. रडत रडत असताना त्या हनुमंतरायानं बापाला सांगण्याकरता सुरुवात केली, पिताजी मी एकटाच होतो बरं का, सगळ्या जणांनी मला मारलं. बापाला दुःख वाटू लागलं. वडील रडू लागले. रडत असताना सांगितलं, बेटा काळजी करू नका, आता तुला मारण्याचा प्रयत्न केला ना, एकालाही जिवंत मी ठेवणार नाही. काय केलं, सगळ्या त्रिभुवनामधली असणारी जी हवा सोडण्याची भूमिका होती का नाही, सगळी हवा बंद केली. सत्य लोकामध्ये ब्रह्मदेव होते, ब्रह्मदेवाचं पोट एवढं फुगलं. सावित्री म्हणली, मायो तुम्ही आता चांगले होता आणि एवढं कसं काय तुमचं पोट फुगलं? ब्रह्मदेव म्हणले, पथा लागा ना बरं का. आता कैलासामध्ये सुद्धा तीच भूमिका, वैकुंठामध्ये सुद्धा तीच भूमिका. जिथं जाईल तिथं लोकांचे पोट फुगले. कशा करता? हवाच नाही ना, हवाच नाही. कूलर लावतात, सगळी भूमिका करतात, काही हवाच नाही कुठं. सगळ्यात शेवटी पत्ता खाल्ला. ही घटना जर कोण केली असेल तर वायुदेवाची घटना आहे. चला सगळेजण शरण. कोण कोण आलं? काम पडल्याच्या नंतर कुणी येतो? काम पडलं का नाही कुणी येतं? भगवान शंकर, भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव, त्या ठिकाणी यम, प्रत्येक असणारी देवता आली. देवी सुद्धा त्या ठिकाणी आल्या. गरज पडली ना आता. आणि सगळ्या जणांनी येऊन वायुदेवाची प्रार्थना करण्याकरता सुरुवात केली. सगळेजण आल्याच्या नंतर वायुदेवाने काय केलं, लेकरू तेवढं लहान होता हनुमंतराय, पण त्यांना असं उचललं ना असं घेतलं. लक्ष करा बरं का, असं घेतलं त्याला. कशा करता? भगवान शंकर कधी आपल्याकडे न येणारे आहेत, विष्णू आपल्याकडे कधी सुद्धा न येणारे आहेत, ब्रह्मदेव कधी येणारे नाहीत, रती महारथी देवी या ठिकाणी कधी आपल्याकडे न येणारे आहेत. एवढे रती महारथी देवता आपल्याकडे आलेले आहेत. मग त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे का नाही? स्वागत करत असताना रडू लागले. लक्ष करा बरं का. एक मुलाचं दुःख आहे, रडू लागले. रडत असताना असं दर्शन घेतलं. तेवढ्याच वेळामध्ये बोलण्याकरता सुरुवात केली, वायुदेवा एक आमच्यावर कृपा करा आणि तेवढी हवा सोडा. सांगितलं हवा सोडील, पण अगोदर काय करा, माझ्या लेकराचे प्राण वाचवले पाहिजे. त्याच वेळेला यमानं सांगितलं, इथून पुढल्या कालावधीमध्ये माझा दंड कुणावरही चलल. माणूस जे मरतो का नाही, तर यमाचा यमदंड, त्याच्यामुळं माणूस मरतो. माझा यमदंड प्रत्येक जणावर चलेल, पण हनुमंतरायावर मात्र माझा यमदंड चालणार नाही. भगवान शंकरांनी सांगितलं, माझा त्रिशूळ कुणाच्याही शरीराचं भेदन करू शकतो, पण हनुमंतरायाच्या शरीराला मात्र तो टच सुद्धा करू शकणार नाही. भगवान विष्णूने सांगितलं, माझं सुदर्शन चक्र कुणाचाही घात करू शकतं, पण हनुमंतरायाचं नाही. देवी देवता सगळ्याजणांनी प्रत्येक जणांना असणार वरदान देऊन टाकलं. इंद्रदेव त्या ठिकाणी आले आणि इंद्रदेवानं सांगितलं, मी तुम्हाला जे वज्र हाणलं का नाही हनवटीच्या ठिकाणी, इथून पुढल्या कालावधी माझं शस्त्र सुद्धा तुमच्या शरीराला लागणार नाही, पण मी तुम्हाला आशीर्वाद देतो. माझं शस्त्र ज्या ठिकाणी तुम्हाला हनवटीच्या ठिकाणी लागलं, इथून पुढल्या कालावधीमध्ये तुम्हाला नाव जे प्राप्त होईल, हनुमान नाव प्राप्त होईल. हनवटीच्या ठिकाणी लागल्यामुळे बरं का, ते स्ट्रिंग लावा बरं का ते. हां, ज्या वेळेला हे शस्त्र लागलं, अनेक जणांनी असणारे आशीर्वाद दिले. आशीर्वाद दिल्याच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या घराकडे असणारे निघून गेले. आता हनुमान सगळेजण प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर हनुमंतरायाला असणारं वरदान दिलं.
वरदान दिल्याच्या नंतर हनुमंतरायाला आनंद वाटला. वायुदेवांनी काय केलं, हनुमंतरायाला उचलून अंजनी मातेच्या जवळ असणार आणून दिलं. आता एवढे वरदान भेटल्याच्या नंतर हनुमंतरायाला थोडासा गर्व झालेला आहे बरं का. आता बालपणीची कथा आहे. गर्व झाला. एवढे वरदान भेटल्याच्या नंतर त्यांनी मग थट्टा मस्करी लोकांची करण्याकरता सुरुवात केली. काय करायचं, हे ऋषीमुनी मंडळी लोक आहेत का नाही, या ऋषीमुनींनी काय करायचं, आपल्याला 24 तास पाण्याची उपलब्धता व्हावी, फळमुळं आपल्याला मिळावी म्हणून यांनी काय केलं होतं, आश्रम गंगेच्या काठावर वसवलेली होती ऋषीमुनींनी. आणि गंगेच्या काठावर आश्रम वसवल्याच्या नंतर हनुमंतरायांनी काय करायचं, हे ऋषीमुनी असे जप करू लागले का नाही, जप करत असताना त्यांचा आश्रमच उचलायचा. हनुमंतरायांनी लहानपणी अख्खा आश्रम उचलायचा, जिथं फळ नाही, मूळ नाही, पाणी मिळत नाही, अशा डोंगरावर नेऊन ठेवायचा. किती शक्ती असेल विचार करा. असा उचलायचा आणि डोंगरावर नेऊन ठेवायचा. ह्यांची तपश्चर्या वगैरे झाली, डोळे उघडले, कुठलंच वातावरण म्हणजे त्यांना मनाला असं वाटायचं नाही. त्यांनी विचार करायचा, आपण इथं कसं काय आलो. तिथून पुन्हा कसा तरी आश्रम त्याचा त्याग करायचा आणि परत गंगेच्या काठावरून आश्रम दुसरा तयार करायचा. कधी ऋषीमुनी तपश्चर्या बसले की एका एका ऋषीला हनुमंतरायांना असं उचलायचं आणि त्याला स्मशानभूमीमध्येच नेऊन ठेवायचं. आता ही बाललीला आहेत हनुमंतरायाच्या. बाललीला करत असताना हनुमंतरायानं गावाच्या जवळ जे काही बारके बारके लेकर आहेत का नाही, प्रथमेशसारखे असले लेकर, असे अतिशहाणे जर काही लेकर असले का नाही, असे शेपटीमध्ये बांधायचे. लहानपणी बरं का, शेपटीमध्ये किती बांधायचे, 10-20 लेकर बांधायचे शेपटीमध्ये. आणि गावातून जे उड्डाण घ्यायचं का नाही, डायरेक्ट आकाशामध्ये. आता हे असले लेकर दम धरतील का वरी आकाशात गेल्याच्या नंतर. त्यांनी चिरकायचं, आई पप्पा म्हणे मग बोंबलायचं असं त्यांनी, परत त्यांना खाली आणून सोडायचं. हे हनुमंतरायाच्या अशा बाललीला लहानपणापर्यंत. आणि सगळे लोक असे वैतागून गेले, काय करावं काय नाही. घरं उचलायचे, प्रत्येक असणाऱ्या वस्तू उचलायच्या. ही बाललीला हनुमंतरायाची आहे. शेवटी सगळ्या जणांनी घरानं घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, देवा नेमकं करावं तरी काय. ऋषीमुनी सांगतात आमची तपश्चर्या होत नाही, काय करावं नेमकं. आता सगळ्याला राग यायचा, पण काय करणार. त्याला दृष्टांत दिलेलं आहे. गावात फिरणाऱ्या कुत्र्याला दगड तर कुणीही मारील. शब्द लक्षात करून ऐका बरं का. ज्या कुत्र्याला मालक कोणी नाही त्याला दगड कुणीही घेऊन मारील. श्रीमंतानं जर कुत्रं जर 10-20 हजाराचं विकत जर आणलं, त्याला दगड हाणून बघा तुम्ही. कुणीच नाही, अजिबात त्याला दगडच नाही हाणू शकत, अजिबात तर नाही. आता ह्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. पहिली एक घटना घडलेली आहे. आता हनुमंतरायाला कोणी मारू शकत नाही, वरदान दिलेले आहेत. कोणी शाप देऊ शकत नाही, काय करावं काय करावं. शेवटी ब्रह्मदेवाने एक उपाय सांगितला. असा शाप तुम्ही द्या ना की ज्या शापामुळं सगळ्या जणांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून त्यावेळेला हनुमंतरायाला ऋषी मुनींनी एक शाप दिलेला आहे. लक्ष करून कथा ऐका बरं का. असा शाप दिला, जोपर्यंत हनुमंतरायाला रामाची भेट होणार नाही तोपर्यंत हनुमंतरायाच्या शरीरामध्ये शक्ती गुप्त रूपानं राहील. हनुमंतरायाला त्या शक्तीचा काही उपयोग करता येणार नाही. याला एक दृष्टांत देतो बरं का, लक्ष करा. आता कसा दृष्टांत आहे पहा. उदाहरणार्थ, एकदम उदाहरणार्थ बरं का. आता मी लहान आहे आणि दुसऱ्याच्या गल्लीमध्ये गेलो. लक्ष करून ऐका बरं का. दुसऱ्याच्या गल्लीमध्ये गेलो, तिथं भांडणं करण्याकरता सुरुवात केली आणि 10-20 लेकरं माझ्या मागं लागले. मी काय करतो माहिती का, पळून जातो. कुणाच्या गल्लीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये. तिथं पर्याय काही चलत नाही ना. मग त्या आपल्या गल्लीमध्ये गेल्याच्या नंतर माझी शक्ती वाढते. कशामुळे माहिती का, मग तिथं आई वडील भाऊ मित्र मंडळी सगळे 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 असतात, शक्ती वाढते. हनुमंतरायाला एक शापच दिलेला आहे, जोपर्यंत रामाची भेट होणार नाही तोपर्यंत हनुमंतरायाच्या शरीरामध्ये शक्ती गुप्त रूपानं राहील, त्याचा काही उपयोग मात्र करता येणार नाही. याला आणखी एक दृष्टांत देतो. ज्यांनी ज्यांनी 4 धामाची यात्रा केली, गावात किती जरी हाबूक ठोकणार असला, लक्ष करा बरं का. ज्यांनी ज्यांनी 4 धामाची यात्रा केली, आपलं राज्य सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला, किती जरी नंबर 1चा दादागिरी करणारा जरी असला, तिकडे गेल्याच्या नंतर 30 रुपयाला जरी पाण्याची बाटली म्हणलं तरी गपचिप काढून देते. ते कशा करता माहिती का, ते मग ते कशाला नादाला लागावं, आपलं गाव लांब आहे बरं का आपलं. हा, मग ते गावातच बुळबुळ करणार ते आपलं.
तशी हनुमंतरायाजवळ शक्ती होती, पण ती शाप देत असताना सांगितलं, ही शक्ती जोपर्यंत रामाची भेट होणार नाही तोपर्यंत शक्ती जशाला तशी असणारी लीन राहील. पुढं हनुमंतराय लहानाचे मोठे होऊ लागले. मोठे होत असताना एक दिवस आईला प्रश्न विचारला, आई मला गुरु करायचा आहे. लक्ष करा बरं का, आई मला गुरु करायचा आहे. आणि अंजनी मातेनं सांगितलं, वागा तुला जर गुरुच करायचा असेल तर मी तुला खूण सांगते, गुरु कुणालाही करू नको बरं का. गुरु तुला साक्षात स्वरूपामध्ये स्वतःहून भेट देणार आहेत. तू गुरु करू नको बरं का, स्वतःहून तुला भेट देणार आहेत. सांगितलं असं घडेल का? अहो घडेल, असं तुम्ही काळजी करू नका. तुकोबरायचं सुद्धा असंच आहे बरं का. आपण दररोज अभंग म्हणतो, नाही तुकाराम आहे, सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे. हे काय गुरुकडे गेले होते का? सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. हनुमंतरायाला आईने सांगितलं, गुरु करू नका, स्वतःहून तुम्हाला असणारा तो गुरु मिळेल. सारखा प्रश्न विचारायचा, आई ते गुरु कसे असतील माझे? त्या गुरुच्या बाबतीमध्ये सारखा प्रश्न विचारायचा, माझे गुरु कसे असतील? मी गुरुला ओळखील का? ते गुरु मला ओळखीतील का? अंजनी मातेनं दृष्टांतामध्ये बोलण्याकरता सुरुवात केलं, हनुमंता स्वतःहून गुरु तुला ओळखतील. तुला गुरु ओळखता येणार नाहीत, पण त्याची खूण सांगते. तुझी जी जन्मजात कोपीन आहे का नाही, ही जन्मजात कोपीन साक्षात स्वरूपामध्ये तुझे गुरु, तुझे देव ओळखतील. त्याच वेळा तू असं गृहीत धरायचं की ते तुझे गुरु आहेत. म्हणजे हे जन्मजात कोपीन आहे का नाही, हे कोपीन फक्त रामालाच माहिती बरं का, दुसरं तिसरं कुणालाच माहिती नाही. आता याची सुंदर असणारी कथा पुढे सांगितलेली आहे. लहानाचे मोठे होऊ लागले आणि लहानाचे मोठे होत असताना पुढं सुग्रीव असणारा एक राजा आहे, वाली आणि सुग्रीव, त्या सुग्रीवाच्या पक्षामध्ये हे भरती झाले. घटना अशी घडलेली आहे पुढं, वाली आणि सुग्रीव हे सख्य असणारे भाऊ, एका ताटामध्ये जेवणारे. वृक्षराज म्हणायचा असणारा वानर आणि त्या वानराचे असणारे हे दोन असणारे सुपुत्र. आणि ही सगळी जे वानर मंडळी जर जन्माला कुठून आली असेल तर ह्याची कथा ऐका बरं का. हे सगळे वानर ब्रह्मदेवाच्या डोळ्याच्या मधून असणारे निघालेले जे अश्रुबिंदू आहेत, त्या अश्रुबिंदापासून हे सगळे असणारे वानर जन्माला आले आहेत. हे सगळे जे वानर आहेत का नाही, त्यांच्या डोळ्यामधून जे अश्रूचे टिपके असणारे जे खाली जमिनीवर पडलेले आहेत, त्याच्यामधून वानराची असणारी उत्पत्ती आहे. पुढं वर्णन करत असताना भाग सांगितलेला आहे, वाली आणि नंबर 2ला असणारा सुग्रीव, या दोघांचा असणारा युद्धाचा एक प्रसंग सांगितलेला आहे. त्याचं कारण असं सांगितलेलं आहे, वालीनं युद्ध खेळण्याकरता एका गुहेमध्ये गेला. भावाला सांगितलं 15 दिवसापर्यंत वाट बघा, जर 15 दिवसात जर मी नाहीच आलो तर मी मेलो असं गृहीत धरा. 15 दिवसाच्या नंतर घटना अशी घडली, वालीचं आणि त्या दैत्याचं युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये घनघोर असणारा आवाज आणि त्या गुहेमधून रक्ताचे पाट बाहेर असे वाहत येऊ लागले. सुग्रीवाला असं वाटलं माझा भाऊच मेला काही, म्हणून त्यांनी मोठा दगड उचलला आणि गुहेच्या तोंडाला लावून टाकला. कशा करता? तो राक्षस बाहेर येऊ नये आणि किष्किंधा नगरीला खाऊन टाकू नये. पण गैरसमज असा झाला, वाली काही कालांतरानं त्या गुहेच्या बाहेर त्या राक्षसाला ठार करून दगड बाजूला सारला आणि बाहेर आला. तोपर्यंत सुग्रीव राज्यकारभार पाहू लागला. कालांतरानं सुग्रीवाची असणारी पत्नी ही रुमा याचं अपहरण वालीनं केलं. 4 असणारे जे काही भाग सांगितले आहेत, वालीच्या सोबत काही वानर सांगितले, त्या वानराला सोबत घेऊन ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव असणारा राहू लागला. त्याच्यामध्ये नळ, नीळ, जांबुवंत आणि हनुमंतराय असे 4 जण होते बरं का ऋष्यमुख पर्वतावर. तिथं राहत असताना घटना अशी सांगितलेली आहे, हे 4 जण मात्र तिथं थांबलेले आणि सुग्रीव तिथं थांबलेला. 6 महिन्याला युद्ध व्हायचं. कुणाचं? वालीचं आणि सुग्रीवाचं. कशा करता माहिती का? फक्त पत्नीची सोडवणूक करण्याकरता युद्ध व्हायचं. वालीनं भरपूर मारायचं सुग्रीवाला. शेवटी काय करायचं, सुग्रीवानं त्या ऋष्यमुख पर्वतावर यायचं. त्या ऋष्यमुख पर्वताच्या बाबतीमध्ये वालीला शाप असल्यामुळं ऋष्यमुख पर्वतावर मात्र वाली मात्र येत नव्हता. म्हणून सुग्रीव
ऋष्यमुख पर्वतावर राहत होता. कालांतरानं घटना रामायणामध्ये अशी घडलेली आहे. प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पत्नीचं असताना नाव सीता माता यांचं अपहरण राजा रावणानं केलं आणि सीतेचा शोध करत करत प्रभू श्रीरामचंद्रजी शबरीच्या आश्रमापर्यंत असणारे आले. त्या शबरीची कथा या ठिकाणी वर्णन केले आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरीच्या स्वरूपामध्ये आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर शबरी आनंदाच्या भरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीचं स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर शबरीनं बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, मला नवविध भक्तीचा असणारा उपदेश करा. नवविध भक्तीचा उपदेश केला आणि शबरीनं जाता जाता एक सांगितलं, तुम्ही एक काम करा ना, आता इथून पुढं सख्यच करायचं असेल तर तुम्ही सुग्रीवाच्या स्वरूपामध्ये सख्य करा. म्हणून ऋष्यमुख पर्वतावर निघाले. ऋष्यमुख पर्वतावर निघाल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजी आपल्या अंगावर वल्कल आहेत, म्हणजे संन्यासी साधू महात्म्याचा वेश आहे. सोबत लक्ष्मण आहेत, जटा बांधलेले आहेत, हातामध्ये धनुष्यबाण आहेत, निधडे दोघ जण आहेत, न भिनारे आहेत आणि अरण्यामध्ये चलत आहेत निःशंक स्वरूपामध्ये आणि ऋष्यमुख पर्वतावर येऊ लागले. या दोघांना बघितल्याबरोबर सुंदर स्वरूपामध्ये सुग्रीव, हनुमंत, नळ, नीळ, जांबवंत या 5 जणांनी पळण्याकरता सुरुवात केली. कशा करता माहिती का? हातामध्ये धनुष्यबाण आहे, हे भिनारे नाहीत. सगळ्यात अगोदर सुग्रीव पळाला. सुग्रीव पळाल्याच्या नंतर जांबवंत पळाला, नळ नीळ पळाला आणि पाठीमागे हनुमंतराय सुद्धा पळाले. आता हनुमंतराय भिनारे आहेत का? भिनारे नाहीत, पण शक्ती लोप पावलेली आहे बरं का. शक्त गुप्त आहे, लोप पावलेत. हनुमंतराय सुद्धा या दोघाला घेऊन पळाले. आता गुरु समोर आहेत, शेषशाही असणारे समोर लक्ष्मण आहेत, पण त्यांना बघून सुद्धा हनुमंतराय पळाले, कारण तर शक्ती लोप आहे बरं का. पुढं पळाल्याच्या नंतर 5 जण गुहेमध्ये जाऊन दडून बसलेत आणि प्रत्येक जण थर 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 असा कापतो. हनुमंतराय सुद्धा भिवू लागले. त्यावेळेस सुग्रीवानं हनुमंतरायाला जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं, हनुमंता, अरे हे दोघं जण नेमके कोण आहे त्याचा पत्ता काढणं गरजेचं आहे बरं का. हे ऋष्यमुख पर्वतावर येत आहेत आणि मला तर असं वाटतं ज्या अर्थी वालीला इथं येता येत नाही त्या अर्थी वालीनं तर ह्या दोघं जण पाठवले नसतील मला मारण्याकरता. हनुमंता, अरे बाबा, तू बुद्धिमताम वरिष्ठम, तू काय कर, तुझी बुद्धी चतुर आहे. एक काम कर बरं का, मी तुला एक काम सांगतो, नेमके हे दोघं जण कोण आहेत यांचा चांगला पत्ता काढून ये. पण जात असताना मूळ स्वरूपात जाऊ नको बरं का. मूळ स्वरूपामध्ये जाऊ नको. जायचं असेल तर तुलसी रामायणामध्ये सांगितलेलं आहे हनुमंतरायाला ब्राह्मणाच्या वेशामध्ये जा. का जायचं ब्राह्मणाच्या वेशामध्ये? त्याचं कारण एक आहे, किती जरी पापी जरी ब्राह्मण असला तर ब्राह्मणाला मारण्याचा अधिकार नाही, म्हणून ब्राह्मणाच्या वेशामध्ये जा. आणि दुसरा एक भाग सांगितला, याच वेशामध्ये जा, वानराच्याच वेशामध्ये जा, पण गेल्याच्या नंतर उंच असणाऱ्या फाट्यावर जाऊन बस. तू मात्र कुणाला दिसू नको. तुला वानर समून ते दोघं जण काय करतील, वानर आहे म्हणून त्यांची त्यांची चर्चा चालू ठेवतील, फक्त कान मात्र त्यांच्याकडे दे बरं का. काय काय बोलतात, काय काय नाही. काही जण काय करतात, शेजारी काय बोलण्याकरता चालू असेल तर काम धंदा सोडून देतात आणि तिकडे कान देतात. चौकशी करण्याकरता सुरुवात केली, पण हनुमंतरायांनी आपला वानराचा असणारा वेश घेऊन गेले. प्रभू श्रीरामचंद्रजी एका वृक्षाच्या खाली लक्ष्मणजीनं मांडी घातली आणि मांडी घातल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजींनी डोकं लक्ष्मणाच्या मांडीवर दिलेलं आहे आणि लक्ष्मण काय करतात, त्यांच्या डोक्यावर असा हात फिरवतात. सारखा असा हात फिरवत असताना प्रभू श्रीरामचंद्रजीचं जे डोकं आहे ना, समोरचे डोळे आणि हे जे चेहरा जो आहे का नाही, आता मांडीवरच चेहरा टाकलेला आहे, म्हणजे असं डोकं ठेवलेलं आहे. मान कुठं झाली आता? लक्ष करा बरं का, आता किती कथा सुंदर आहे पहा. आणि हनुमंतराय त्याच झाडावर वर येऊन बसलेले आहेत. लक्ष्मणाचा चेहरा कोणीकडे आहे? समोर आहे. आणि हनुमंतराय वर आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्रजींनी मांडीवर डोकं ठेवलेलं आहे. आपलं मान वर झाली. वानर कुणाला दिसणार? प्रभू श्रीरामचंद्रजीला वानर दिसणार. वर पाहिलं, वर पाहिल्याच्या नंतर गुरुनं शिष्याला ओळखलं. कथा लक्ष करून ऐका बरं का. गुरुनं शिष्याला ओळखलं. वरचं वानर म्हणजे साधारण नाही, दुसरे वानर वेगळे. आता आपल्या गावात पण आहेत, त्यांना काही कपडे काही घातलेले आहेत का?
त्यांना कपडे वगैरे काही नाहीत. आता काल शिवमनं मला प्रश्न विचारला बाबासाहेबच्या पोरांना, वानर जास्तच फिरायला म्हणलं त्यांचा दोष नाही, कथा चालू आहे म्हणलं. कथा चालू आहे म्हणलं, हे त्याच्यामुळे जास्त फिरायला म्हणलं. तसे पहिले तर आहेत म्हणलं मंदिराच्या भोवती, जास्त जे फिरायला कथा त्यांची चालू आहे ना म्हणलं, त्यांना सुद्धा आनंद व्हायला. वर पाहिल्याच्या नंतर, हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये पाहिल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजी ओळखलं, हा दुसरा तिसरा कोणी सुद्धा नसून केशरी नंदन वायुपुत्र अंजनीचा पुत्र हा हनुमंतच आहे. देवानं वर पाहिलं. आता आपल्याला पाहिल्यालं कमीत कमी आपला जो असणारा जो भाऊ आहे का नाही लक्ष्मण, याला सांगणं गरजेचं आहे. असं वर बोट केलं आणि लक्ष्मणला सांगितलं, लक्ष्मणा हे वरचं जे वानराचं पिल्लू दिसतं का नाही, मंडपाचा कपडा नाही बरं का, ह्या झाडावरचं जे वानराचं पिल्लू दिसतं का नाही, हे वानराचं पिल्लू म्हणजे हे वानर आहे, जन्मजात याला कोपिन आहे. हे कोण ऐकलं? हे बोललेले शब्द कोण ऐकले? हनुमंतरायानं वर ऐकले. हनुमंतराय म्हणतात, असं मला कोणीतरी अगोदर सांगितलेलं आहे, माझ्या जन्मजात कोपींचं जिथं चर्चा सुरू होईल ते माझे गुरु आहेत. असं कोण म्हणलं बरं मला? विचार करण्याकरता सुरुवात केली. परत खालून बोलण्याकरता सुरुवात केली, लक्ष्मणा ह्या फट्यावरचा असणारा जे वानर आहे त्याला जे जन्मजात कोपीन आहे का नाही, हा फार विशेष असणारा कौतुकाचा वानर आहे आणि याला कोणी कपडे घातलेले नाहीत. जन्माच्या अगोदर आईच्या गर्भाशयातून जो जन्माला आलेला आशाला असाच याचा ड्रेस आहे, बदलच नाही. लक्ष्मणनं वर पाहिलं. हनुमंतराय विचार करतात, कोणीतरी मला असं सांगितलेलं आहे, ज्या वेळेला अशी चर्चा होईल ते माझे गुरु आहेत. हा दुसरं तिसरं कोणी सांगितलं नाही, माझ्याच आईनं सांगितलेलं आहे. पण हे दोघं जण माझे गुरु कसे काय असतील? हे दोघं जण तर रडायलेले आहेत. शब्द ऐका बरं का, हे दोघं जण तर रडायलेले आहेत. एक डोळे पुसतो, एक समजवतो. कोण डोळे पुसतो? राम डोळे पुसतो. कशा करता? चष्मा लागला म्हणून नाही. सीता मातेचा वियोग आहे, तिच्या दुःखामध्ये सीता मातेच्या प्रभू श्रीरामजी आठवणी काढून असे रडतात आणि समजवण्याचं काम कोण करतात? लक्ष्मणजी. हनुमंतराय विचार करतात, या दोघांना तर दुःख आहे, दुःखी झालेले कुठं काही गुरु असतात का? अजिबात नाही. त्यांची चर्चा सुरू असताना मग मात्र यांची परीक्षा मात्र घेणं मात्र गरजेचं आहे. माझ्या शरीरामध्ये एवढी शक्ती आहे, आता हे शक्तीचा असणारा बळ मात्र यांना दाखवलं पाहिजे. आता ज्यावेळेला हनुमंतरायांनी ज्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजीचे चरण कमल पाहिले का नाही, चरण कमल पाहिल्याच्या नंतर जेवढी शक्ती लोप पावलेली होती, शरीरामध्ये लीन झालेली होती, देवाचे पाय बघितल्याबरोबर तेवढी शक्ती जशाला तशी परत आली. आता म्हणले, आता मला असं काहीतरी जाणवल्यासारखं वाटतं. याला सोप्या भाषेमध्ये सांगतो, 2 सलाईन लावले. मग मात्र त्यांनी विचार केला, आता मात्र काहीतरी परीक्षा घेणं मात्र गरजेचं आहे. तेवढ्याच वेळामध्ये हनुमंतरायानं भीती मनामधले सोडली, यांची परीक्षाच घेणं गरजेचं आहे. थोडेसे उंच गेले, यांची परीक्षा घेणं मात्र गरजेचं आहे. म्हणून काय केलं, मोठा झाडाचा असणारा फटा असतो का नाही, मोठ्या फट्यावर गेले आणि फटाच मोडला. म्हणले, गुरु जर माझा खराच असेल म्हणले तर परीक्षा आताच होईल म्हणले, या गुरुच्या डोक्यातच घालणार म्हणले. तेवढा फटा उचलला, असा मोडला हातानं आणि डायरेक्ट गुरुच्या डोक्यामध्ये, म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रच्या डोक्यामध्ये घालण्याकरता आला. देवानं काय केलं, ओळखलं. हनुमंतराय माझी परीक्षा घेतात, मी गुरुच आहे का म्हणून. साईडला असणारा धनुष्यबाण घेतला, झोपल्या झोपल्या, उठले नाहीत बरं का, झोपल्या 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 धनुष्याला बाण लावला, वरून येणारा फट्याला बाण मारला, बाणाचे तुकडे तुकडे असणारे करून टाकले असे त्या फट्याचे. अरे फटा लहान असेल, हनुमंतराय म्हणतात फटा लहान असेल म्हणून तर शक्तीच्या बाबतीमध्ये आता काय केलं पाहिजे, मोठा असणारा फटा उचलला पाहिजे. दुसऱ्या झाडाकडे गेले, मोठा एक फटा असणारा असा मोडून आणला, तो सुद्धा डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न, परत बाण सोडला, त्याचे तुकडे करून टाकले. असं जमणार नाही म्हणले, आता झाडच आणायचे म्हणले. आता गेले साईडला निघून, मोठमोठे असे झाडं उपटायचे आणि देवाच्या डोक्यामध्ये घालण्याकरता आणायचे. जसं सांगू, जसा एखादा नातू आजोबाला बॅट घेऊन मारतो का नाही, लक्ष करा बरं का प्रेमानं, जसा एखादा नातू बॅट घेऊन आजोबाला मारतो, आजोबाला काय वाटतं का? आजोबा सुद्धा तीच बॅट घेतात पुन्हा नाताला मारण्याकरता सुरुवात. तशी जर आजोबानं जर एक जर बॅट चांगली जर टाकली
तर आजोबाच्याकडे पुन्हा नातू कधीच येणार नाही बरं का. पण आजोबा सुद्धा काय करतात, असं प्रेमानंच मारतात. हनुमंतराय प्रेमानंच झाडं आणतात आणि प्रभू श्रीरामचंद्रजी काय करतात, प्रेमानंच झाडं असणार असे तोडतात बरं का. दोघांमध्ये प्रेम आहे. शेवटी निर्णय घेतला, झाडं बस झाले. आता आता दगड आणायचे म्हणले, मोठमोठे मोठमोठे दगड. मग ते दगड आणत असताना डोक्यातच घालणार म्हणले, लगेच बाण सोडायचं की दगड बाजूला. म्हणले एका दगडानं जमणार नाही, आता पर्वतच उचलून आणायचा. प्रत्येक पर्वत उचलायचा की डोक्यामध्ये घालण्याकरता आणायचा. देवानं बाण सोडायचा आणि पर्वताला बाजूला सारायचं. म्हणले एका पर्वतानं जमणार नाही, आता 5-5, 7-7 पर्वत उचलून आणायचे. एक डोक्यावर, 2 हातात, 2 खांद्यावर आणि 1 शिपटीवर. एवढे पर्वत आणले आणि असे टाकण्याचा प्रयत्न केला. लगेच देवानं बाण सोडले. ही गोष्ट, या दोघाचा खेळ चालायला लागला. पण भीती कुणाला वाटली माहिती का? भीती लक्ष्मणाला वाटली. लक्ष्मणानं सांगितलं, देवा तुमचं हे चाललंय नेमकं काय? म्हणले ते वानर आहे म्हणले, ते दिल्लगीचा खेळ, पण मी मरल ना म्हणले इकडं. बस करा म्हणले, आता त्याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. लक्ष्मणानं सांगितले, देवानं सुद्धा सांगितलं, आता खेळ याचा थोडा मोडलाच पाहिजे बरं का. म्हणले आता बाण घेतला. पर्वत आणण्याकरता येत असताना देवानं काय केला, उलटा बाण लावला. सळ बाण नाही बरं का लावला, उलटा बाण लावला आणि बाण हनुमंतरायाकडे सोडला. इतकं वारं, त्या बाणाचा असणारा पिसऱ्याचा वारा, हनुमंतराय वाऱ्यामध्येच उडून गेले. चक्कर आली आणि चक्कर आल्याच्यानंतर हनुमंतराय म्हणतात, आता मात्र मी वाचत नाही. मी परीक्षा घेण्याकरता गेलो, आता मात्र वाचत नाही. मग त्यावेळेला, ज्यावेळेला अशी मोठी वेळ येते का नाही, त्यावेळेला आईचं तरी स्मरण होतं, तर कुणाचं, बापाचं तरी, वडिलाचं तरी स्मरण होतं. विचार केला, आता पहिला असा एक प्रसंग माझ्यावर आला होता, त्यावेळेला सुद्धा माझ्या वडिलांनीच मला वाचवलं. आता सुद्धा वडिलाचं स्मरण केलं पाहिजे. वायुदेवाचं स्मरण केलं. वायुदेव धावून आले आणि सांगितलं, हनुमंता, ज्यांची तू परीक्षा घेतोस ना बाबा, हे असणारे साक्षात तुझे गुरु आहेत, माता आहेत. जशा स्वरूपामध्ये विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. पुढं बोलत असताना वर्णन असं केलेलं आहे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जना, वायुदेवानं सांगितल्याच्यानंतर हनुमंतराय परत आले. परत आल्याच्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रजीचे पाय धरले. पाय धरल्याच्या नंतर हनुमंतरायाला उठवलं, अशी कडकडून असणारी मिठी मारली. पण ही मिठी किंवा ही भेट लक्ष्मणाला आवडली नाही. लक्ष करा बरं का आवडली नाही त्याचं कारण सांगितलं. दादा, अहो तुम्हाला काही कळतं का, इतक्या वेळ हे गिऱ्हाईक आपल्या दोघाला मारण्याचा प्रयत्न करू लागलं. आणि हे वानर आहे बरं का, कुणाचाही नाद करावा, वानराचा नाद करू नये. हां,
एखाद्या वेळेस हे कपटी असेल, आता मैत्री करेल, आणि आपण जर रात्री जर झोपलो ना, संपला खेळ. लक्ष्मणाला कळालंच नाही हनुमंतराय कोण आहेत. लक्ष करा बरं का, हनुमंतराय कोण आहेत हे लक्ष्मणाला नाही ओळखलं. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं, अरे लक्ष्मणा, तुला माहित नाही हनुमंतराय कोण आहेत. कथा सुंदर ऐक बरं का बाबा. आपण किती जण भाऊ आहेत? लक्ष्मणाने सांगितलं, दादा नंबर 1 ला तुम्ही, नंबर 2 ला लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. किती जण झाले? 4. हनुमंतरायाने हसून सांगितलं, आपल्याला आणखी एक भाऊ आहे. कळालं का कोणाला? आपल्याला आणखी एक भाऊ आहे, पण ती आजपर्यंत तुला भावाची ओळख पटली नाही, त्याची भेट झाली नाही, म्हणून तुला माहिती नाही. हां, आपण गावाकडे राहत होतो आणि हे शहरमध्ये राहत होते इकडं. तुझ्या भेट झाली नाही, पण आज भेटीचा योग आला. आज पुण्य फळले पहुता दिवसा. खरं सांगू, आपण सगळे 4 जण लहान आहेत. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. आपल्याला जी चिंता होती का नाही सीतामातेचा शोध करण्याची, खरं सांगू आता आपल्याला हनुमंतरायाची भेट झाली, ती चिंता आता निरसन झाली. कशामुळे माहिती? सीतेचा शोध कुणालाही लागणार नाही, फक्त हनुमंतरायाला लागणार आहे. आणि हनुमंतराय आपले कोण आहेत सांगायचं जर म्हटलं ना, तर हनुमंतराय हे आपले भाऊच आहेत. लक्ष करा बरं का, कथेमध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 आणि हनुमंतराय हे 5वे. हे 5 भाऊ आहेत. जर कळत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो, म्हणजे लक्षात घ्या बरं का. 4 जण जन्माला आले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे कशापासून जन्माला आले? पिंडापासून बरं का. हां, पण या पिंडापासून जन्माला येत असताना या 4 जणांमध्ये शक्ती कमी आहे. थोडं लक्ष करा बरं का, थोडंसं लक्षात येत असेल तर लक्ष करा. 4 जणांच्या बाबतीमध्ये शक्ती कमी आहे, पण सगळ्यात जास्त शक्ती जर कोणामध्ये असेल तर हनुमंतरायामध्ये शक्ती जास्त आहे. कशी? त्याचं कारण सांगतो. उदाहरणार्थ सोप्या भाषेमध्ये सांगतो बरं का, कळत नसेल तर. एका व्यक्तीला 2 पत्न्या, शब्द लक्ष करून ऐका बरं का. एका व्यक्तीला 2 पत्न्या, एका पत्नीला 4 पुत्र संतती झाली. एका पत्नीला, आणि एका पत्नीला एकच मुलगा झाला. वाटण्या करण्यात आल्या, अर्धी अर्धी जमीन दिली. ज्या पत्नीला एकच मुलगा आहे त्याला प्रॉपर्टी किती होणार? जास्त प्रॉपर्टी होणार बरं का. तसं एक सोप्या भाषेमध्ये सांगतो. पिंड घारीने झडपिला, कैकईच्या हातामधला पिंड 3 भाग केल्याच्या नंतर सेपरेट पिंड उचलला आणि तो पिंड अंजनी मातेनं सेवन केला. एका पिंडाचा हनुमंतराय आहे. लक्ष करा बरं का, एकाच पिंडाचा हनुमंतराय आहे. पण हे 4 जण जे आहेत ना, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, ज्यावेळेला उर्मिलेनं आणि कौशल्येनं हा अर्धा पिंडाचा भाग हा कैकईला दिलेला आहे. म्हणून एका पिंडाचे हे जे असणारे जे भाग आहेत ना, एका पिंडाच्या बाबतीमध्ये हनुमंतराय एकटेच आहेत, आणि इकडं 2 पिंडाच्या स्वरूपामध्ये हे 4 जण आहेत. सगळ्यात शक्ती जर जास्त कोणामध्ये असेल तर हनुमंतरायामुळं. आणि दुसरी गोष्ट अशी भूमिका सांगितलेली आहे, हनुमंतराय हे माझे असणारे थोरले बंधू आहेत बरं का. आपल्यापेक्षा सुद्धा हनुमंतरायामध्ये जास्त ताकद आहे, असं लक्ष्मणजीनं सांगितल्याच्या नंतर हनुमंतरायाचा स्वीकार केला. हाताला पकडलं, आणि हाताला पकडल्याच्या नंतर मग मात्र गुहेकडे नेण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत सुग्रीवासा थरथर 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 कापू लागला. नेमकी काय घटना आहे कळायलाच मार्ग नाही. देवाना हनुमंतरायाचे हात पकडलेत का हनुमंतरायानं देवाचे हात पकडले हे काही कळच ना बरं का. शेवटी जवळ नेल्याच्या नंतर सगळी असणारी हकीकत सांगितली. अग्नी प्रज्वलित केलेला होता.
एकमेकाला शपथ घेण्याकरता जर कुणा लावली असेल तर हनुमंतरायानं शपथ घेण्याकरता लावलेली आहे. अग्नी प्रज्वलित केला. दोघाचं दुःख एकच आहे. कुणाकुणाचं? सुग्रीवाचं आणि रामाचं दुःख एकच आहे. कोणतं? दोघाचं दुःख एकच आहे. सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे वालीनं आणि प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे रावणानं. दोघाचं दुःख एकच आहे आणि हे दुःखाच्या बाबतीमध्ये अग्नीसमोर प्रज्वलित केलेलं आहे. आणि हनुमंतरायाने सांगितलं दोघांनी शपथ घ्या. सगळ्यात अगोदर शपथ घेतली प्रभू श्रीरामचंद्रजींनी. सुग्रीवा, अगोदर मी तुला तुझी पत्नी मात्र बंदिवासातून मुक्त करून देईल. शपथ घेतो अग्नीच्या समोर. मग मात्र दुसरी शपथ घेतली. ती शपथ म्हणजे सुग्रीवानं, मी सुद्धा तुमच्या पत्नीचा शोध करत असताना, मुक्तता करत असताना राज्याचा कुठल्या घरदाराचा कसला सुद्धा असणारा विचार करणार नाही. तुमच्या पत्नीच्या बाबतीमध्ये मुक्तता करण्याकरता मी मात्र सोडवणूक करील. असं बोलल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजींनी माता सीतेच्या बाबतीमध्ये आठवण झाली ना, आठवण झाल्याच्या नंतर देव असून सुद्धा सीता मातेची आठवण झाल्याच्या नंतर रडू लागले. रडत असताना सहज सुग्रीवानं प्रश्न विचारला, सीता मातेचं थोडंसं वर्णन करा बरं. ते सीता माता दिसण्याकरता कशी आहे थोडं सांगण्याकरता सुरुवात केली. असं बोलल्याच्या नंतर सुग्रीवानं बोलण्याकरता सुरुवात केली. देवा रडू नका. अहो पाठीमागं आम्ही याच पर्वतावर बसलो होतो. आकाश मार्गाने एक विमान गेलं आणि त्या विमानामध्ये एक महिला मोठमोठ्यानं प्रभू श्रीरामचंद्रजीचं भजन करू लागली. वाचवा वाचवा, कोणीतरी धावा, राजा रावण माझं अपहरण करतो, वाचवा, अशी एक महिला म्हणू लागली. आणि सांगू, त्याच महिलेनं आकाशातून विमानातून एका कपड्यामध्ये सोनं असणारं असं बांधलं आणि आम्ही 5 वानर या ऋष्यमुख पर्वतावर बसलो होतो. वनूर सोन्याचं गाठोडं असं खाली टाकून दिलं. आता हे आपल्याकडे भूमिका तशीच आहे बरं का. आपल्याकडे सुद्धा दीपावलीच्या सणाला जायचं, इकडलं सगळं जमा करायचं, तिकडे घेऊन जायचं आणि तिकडून पुन्हा इकडे घेऊन यायचं. आमच्या आईनं वडिलांना केलं बरं का. आता ती ऊसतोडीला आहेत. आता एवढं कसं किलो एकदाच घेऊन देतील. आता एवढं गठोडं सीता मातेनं वरून असणार ऋष्यमुख पर्वतावर टाकलं. तेवढ्याच वेळामध्ये ते गठोडं असं जमा करून असं ठेवलं होतं सुरक्षित स्वरूपामध्ये. वस्त्र तेच असं गठोड्यामध्ये बांधलेलं आणि ते हनुमंतराच्या हातामध्ये आणून दिलं. हनुमंतरानं देवाच्या हातामध्ये दिलं आणि दिल्याच्या नंतर देवानं ते वस्त्र पाहिले. आता आपण केलेले अलंकार आपल्याला माहित नसतात का? अहो पतीनं अलंकार केलेले, जे पत्नीला केलेले असतात ते अलंकार आपल्याला माहिती नसतात का? एक एक अलंकार केला देवानं. असं ते गाठोडं सोडलं आणि अलंकार बघण्याकरता सुरुवात केली. अलंकार बघितल्याच्या नंतर देवानं रडण्याकरता सुरुवात केली. देवानं रडत असताना मग मात्र हनुमंतराय समजावतात, लक्ष्मणजी समजावतात, सुग्रीवजी समजावतात, देवा शांत व्हा बरं का, शांत व्हा, असं बोलण्याकरता सुरुवात केली. सुग्रीवानं तर बोलण्याकरता सुरुवात केली, तुम्ही काळजी करू नका, दिवस असेल रात्र असेल 24 तासामध्ये पृथ्वी तलावर जेवढे वानर आहेत का नाही तेवढे वानर मी जमा करणार. सुग्रीव हा वानर आहे बरं का, तेवढे वानर मी जमा करणार आणि तुमच्या पत्नीचा सीता मातेचा मात्र मी शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही आता शोक मात्र कमी करा. तेवढ्याच वेळामध्ये सहज रामाने एक प्रश्न विचारला सुग्रीवाला, तुमच्या दोघांमध्ये भांडण होण्याकरता कारण काय? सांगितले कथा, दुसरं काहीच कारण नाही, एका दैत्यामुळे कारण आहे. मग आता एक काम करा, तुम्ही जाऊन वालीला आमंत्रण द्या युद्धा करता. सुग्रीव गेला, वालीला आमंत्रण दिलं, वाली युद्ध खेळण्याकरता बाहेर ये. वालीने विचार केला, 6 महिन्याला सुग्रीव माझ्यासोबत युद्ध खेळण्याकरता येत होता, आता 3च महिन्याला कसा काय आला? लक्ष करा बरं का. देवानं जर हात एखाद्या भक्ताच्या अंगावरून जर फिरवले तर जखम सुद्धा कुठली राहत नाही. लक्ष करा. त्यावेळेला रामाला माहिती नाही की सुग्रीव आणि वाली दिसण्याकरता कसे आहेत. वालीनं गदा घेऊन बाहेर आला, दोघांचं घनघोर युद्ध झालं. पण घनघोर युद्धामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजींनी धनुष्याला बाण लावला, पण नेमका बाण सोडायचा कुणावर? दोघांचं युद्ध सुरू असताना दोघे दिसण्याकरता सारखेच. शेवटी वालीनं मारहाण करण्याकरता सुरुवात केली.
प्राण वाचवण्याकरता सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर येऊन पडला आणि सुग्रीवानं सांगितलं, शपथ घेतलेली मोडली बरं का आपली. म्हणले शपथ घेतलेली मोडली. तुमचं ऐकून म्हणले मी 3च महिन्याला गेलो म्हणले, आणि तुम्ही तर बाण नुसता घेऊनच तैनात बसलेले होते, बाण तर सोडलाच नाही तुम्ही म्हणले. भरपूर सुग्रीवानं बोलण्याकरता रामाला सुरुवात केली. राम हसू लागले, अरे सुग्रीवा, मला दूषण देऊ नको, बोलू नको. तुला खरं सांगू का, मी बाण याच्याकरता सोडला नाही, तुझा चेहरा दिसण्याकरता सारखाच आणि वालीचाही चेहरा दिसण्याकरता सारखा. वाली कोण आहे आणि सुग्रीव कोण आहे हेच मला कळालं नाही. आता एक सांगू तुला, आता वाली कोणता हे मला ओळखण्याकरता मलाच काहीतरी चतुराईपणा केला पाहिजे. देवानं काय केलं, तिथले काही फुलं तोडून आणले. देवाचा किती महिमा विचार करा. फुलं तोडून आणली, फुलं तोडून आणून त्याची माळ तयार केली आणि ती माळ सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातली. आता देवानं विचार केला, जी माळ मी स्वतः तयार करून सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातलेली आहे तो सुग्रीव आहे आणि दुसरा असणारा वाली आहे. झाडाच्या आड दडली, दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि त्या घनघोर युद्धामध्ये देवानं बाण सोडला आणि बाण सोडल्याच्या नंतर वालीचा अंत झाला. वालीचा अंत झाल्याच्या नंतर तारा असणारी धावत आली. तारेनं विचार केला, मला आता जिवंतच राहायचं नाही, पतीच्या स्वरूपामध्ये मला असणारा देहत्याग करायचा आहे. रामानं एकच प्रश्न विचारला, तारा सांग, तू आत्म्याला वाली समजतीस का शरीराला वाली समजतीस? प्रश्न आहे बरं का, लक्ष करा, साधारण प्रश्न नाही. सांग, इथं तू ज्याच्या करता मरत आहेस, वाली नेमकं कुणाला मानतेस, शरीराला का मधल्या आत्म्याला? शरीराला जर वाली म्हणत असतील तर मरण पावलेलं जे प्रेत आहे का नाही तुझ्या समोरच पडलेलं आहे, रडायची काय गरज आहे? उपदेश आहे बरं का हा. आणि जर तू आत्म्याला वाली म्हणत असतील तर लग्नाच्या वेळेला मंडवळी कुणाला बांधली होती? शरीराला बरं का, आत्म्याला नाही. हे ज्याला कळालं त्यालाच कळालं, आत्मा का शरीर. तारा शांत बसली, सांगितलं, देवा मला आता बोध झाला बरं का, आता तुम्ही सांगाल तसं मी ऐकणार, काही हरकत नाही. आता तुम्ही काय करा, आनंदामध्ये असणारा राज्याचा कारभार पहा. कालांतरानं सुग्रीवाला राजगादीवर बसवलं आणि प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं, आता सीता मातेचा शोधाच्या स्वरूपामध्ये किंवा सीतेचा शोध करत असताना 4 महिन्यापर्यंत आता शोध मात्र करायचा नाही. तो पावसाळ्याचे दिवस होते आणि शोध करत असताना सुग्रीवाला सांगितलं, तुम्ही राज्य कारभार आता पहा. त्याचं कारण एक सांगितलंय. सुग्रीव गेला, राज्याभिषेक झाला, 4 महिन्याचा कालावधी निघून गेला, पण शपथ घेऊन सुद्धा तिकडं माणसं अजिबात फिरकले नाहीत. याला थोडा दृष्टांत आपल्या जवळचा सांगतो. बैठक बसल्याच्या नंतर म्हणतात, विना आपण घेऊ. लक्षात गोष्ट आहे का? विना आपण घेऊ, पण विना घ्यायला सोडवायला सुद्धा कोणी इकडे फिरकत नाही बरं का. सुंदर स्वरूपामध्ये वालीनं प्रतिज्ञा केलेली होती, पण वाली मात्र 4 महिन्याचा कालावधी झाला, वाली मात्र परत मात्र आला नाही. शेवटी लक्ष्मणजीला पाठवून दिलं आणि हनुमंतरायानं सुग्रीवाला सांगितलं, 4 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे, सीतामातेचा शोध करण्याकरता वानर मंडळीला आमंत्रण देण्याकरता पाठवून द्या. त्यावेळेला काय केलं, हनुमंतरायांनी अनेक जणाला विचारपूस करून दूत पाठवण्याकरता सुरुवात केली. वानर येण्याकरता सुरुवात झाली आणि वानर आल्याच्या नंतर सगळ्या जणांनी ऋष्यमुख पर्वताच्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रजीच्या ठिकाणी सगळे वानर जमा झाले. सुग्रीव सुद्धा त्या ठिकाणी आले आणि सुग्रीव आल्याच्या नंतर हनुमंतराय सोबत आहेत. प्रभू श्रीरामचंद्रजीनं प्रश्न विचारला, आणखी वानर येणार आहेत का? सांगितलं, देवा खरं सांगू, समुद्राच्या पाण्यामध्ये शेवटी जी रेती असते का नाही, त्या रेतीचे किंवा त्या वाळूचे कण कुणाला मोजता येतात का? कुणालाच मोजता येत नाहीत. आताशी फक्त एक ट्रिप झालेली आहे वाहनाची, आणि बिराड मंडळी भरपूर येणार आहे. आणखी सांगितलं, हे वानर मंडळी आताच मोजता येत नाहीत, आणखी वानर येणार म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? आणखी वानर मंडळी येणार आहे. त्यावेळेला सीतेचा शोध करण्याकरता 4 तुकड्या निर्माण केलेल्या आहेत. 1 आणि 2 नाही बरं का, 4 तुकड्या. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशा, पुन्हा उपचार दिशा, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, अशा उपचार दिशा. आणि पुन्हा आणखी 2 तुकड्या निर्माण केल्या. 1 पाताळामध्ये तुकडी पाठवली आणि 1 आकाशामध्ये. पण सुग्रीवानं सांगितलं, 1 महिन्याचा कालावधी देतो,
सीता मातेचा शोध करायचा आणि परत यायचं. जर 1 महिन्याच्या पुढे जर कोणी गेला तर त्याचा मी शिरच्छेद करून टाकेल, त्याला गाढवावर बसवेल आणि त्याची दिंड काढेल. 1 महिन्याचा कालावधी दिला. सगळ्या जणांची नाव नोंदणी झाली बरं का. प्रत्येक जणाची नाव नोंदणी झाली. कोणत्या दिशेला कुणी जायचं, कोणत्या दिशेला कुणी जायचं. प्रत्येक तुकड्या निर्माण झाल्या. त्या तुकड्या निर्माण झाल्याच्या नंतर प्रत्येक तुकडीमध्ये कुणाचं नाव कुठंतरी यायचं. पण हनुमंतरायाचं नाव मात्र कुठल्याच तुकडीमध्ये टाकलं नाही. कुठल्याच तुकडीमध्ये टाकलं नाही बरं का. हनुमंतराय साईडला गेले, निवांत बसले. म्हणले जन्माला येऊन उपयोग झाला नाही म्हणले आपला. लहान्या लहान्या वानराची नाव आहेत म्हणले यादीला. बारके बारके जे वानर आहेत का नाही त्यांचं नाव यादीला आहे म्हणले, आपलं नाव कुठंच नाही. आणखी विनोदानं सांगतो बरं का, पत्रिका वाचत असताना लोक काय वाचतात माहिती का? पत्रिका वाचत असताना भजनी मंडळ जर काय वाचत असेल अगोदर आपलं नाव कुठं आहे अगोदर बघा. बरोबर आहे का? आपलं नाव नेमकं कुठं आहे बघा. हनुमंतरायाने सुद्धा एवढी लिस्ट काढलेल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी सगळ्या पत्रिका वेळा चेक केला पण कुठं सुद्धा काही आपलं नाव दिसलं नाही. मग माणूस म्हणतो असला सप्ता असतो का? आपलं नाव कुठंच नाही. हनुमंतराय विचार करतात, जन्माला आलो, काही असणारा आपला उपयोग झाला नाही. आपलं नाव कुठं सुद्धा यादीला नाही. मग मात्र शांत स्वरूपामध्ये नाराज आहेत. आणि नाराज असताना प्रभू श्रीरामचंद्रजींनी त्यांना बोलवून घेतलं. त्याचं कारण एक आहे बरं का. थोडं विनोदानं सांगतो, ती स्टिंग लावा तुमचं. ते विनोदानं बोलण्याकरता सुरुवात करतात. धावपळीचे माणसं मात्र पंक्तीला जेवण करतात बरं का. जुन्या काळातला भाग सांगतो. धावपळीचे माणसं पंक्तीला जेवण करतात. वाडे मंडळी शेवटी जेवण करतात. कशा करतात? त्यांनी एक बकेट काढून ठेवलेलं असतं. कशाचं? वरणाचं स्पेशल बरं का. अगोदर त्यांनी तयारी करून ठेवते. शांत जेवतात पुन्हा असं. हनुमंतरायाचं नाव मात्र कुठल्याही लिस्टला लावलं नव्हतं. कारण देवाला माहिती होतं हे सगळे जरी असले, हे सगळे मोकळे जाणार असेच आणि असेच परत येणार बरं का. हे हनुमंतरायाला जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं, हनुमंता तुम्ही काय करा, दक्षिण दिशेला जा. हनुमंतरायाने सांगितलं, माझं तर नाव लिस्टलाच नाही. अहो लिस्टला नका लावू द्या. नाही नाही, लिस्टलाच माझं नाव पाहिजे ना. सांगितलं, अहो खरं सांगू, ही दक्षिण दिशा म्हणजे तुमचीच आहे. अग्रेसर तुम्ही आहे त्या दिशेचे. आणि त्या दिशेचा अध्यक्षपद जे आहे का नाही, तर ते अध्यक्षपद अंगदाला देऊन टाकलं. सुग्रीव जवळ आला आणि सुग्रीवानं हनुमंतरायाचे हात धरले. सांगितलं, हनुमंता एक काम करा बरं का, हा अंगद तरुण आहे, बाल आहे, हा माझा मुलगा अंगद मी तुमच्या हातामध्ये देतो. मागं पुढं राहून याचं संरक्षण करा बरं का. याला युद्धाचा जास्त छंद आहे. कधी कधी रागात जर आला तर याला काही कळत नाही. याला जरा समजून सांगा बरं का. हनुमंतरायाने सुग्रीवाला सांगितलं, काळजी करू नका, याला मी माझा प्राणासारखा सांभाळ करील, काळजी करू नका. निघाले दक्षिण दिशेला. 2-4 किलोमीटर पर्यंत गेले बरं का. सगळेच हे सगळे वानर मंडळी निघून 2-4 किलोमीटर पर्यंत गेले. पण एकानंही पत्ता विचारला नाही. बैल जर चोरीला गेला, बैल जर दावणीहून जर पळून गेला, शोधाशोध करत असताना मालकाला माहिती पाहिजे त्याची शिंग कशी आहेत. त्याचं वर्णन काहीतरी माहिती पाहिजे ना. चोरीला गेला का पळून गेला काही वर्णन पाहिजे का नाही. 4 किलोमीटर गेल्याच्या नंतर एकाच्या सुद्धा डोक्यामध्ये आलं नाही. जायचंय सीतामातेचा शोध करण्याकरता, पण त्या सीतामातेचा कलर कसा आहे, अंगावर वल्कल कशी आहेत, वस्त्र कसे आहेत, काय काय अलंकार आहेत, काही वर्णन विचारायला पाहिजे का नाही. एकानं सुद्धा विचारलं नाही. डायरेक्ट निघून गेले. असे काही गावात पण माणसं असतात बरं का, बाजारला निघून जातात, भाजीपाला घ्यायला सुरुवात केल्यास पुन्हा म्हणतात पिशवी घरीच राहिली. पुढे गेल्याच्या नंतर हनुमंतरायाने अंगदाला जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं, अंगदा अध्यक्षपद तुझ्याकडे आहे, पण तुला विचारल्याशिवाय मला पाठीमागे जाता येत नाही. माझी एक विनंती आहे बरं का. मी परत देवाकडे जातो आणि सीता मातेचा असणारा संपूर्ण जो समाचार आहे, शरीराचा असणारं जे वर्णन आहे ते वर्णन मात्र विचारून येतो. त्यावेळेला हनुमंतराय परत आले आणि परत आल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेतलं आणि देवानं प्रश्न विचारला, तुम्ही गेला नाहीत का? सांगितलं, मी 4 किलोमीटरहून परत आलोय म्हणले मी. मग का आलात? मला वर्णनच सीता मातेचं माहिती नाही. हा मला माहिती होतं म्हणले, सगळे तसेच निघून जाणार आहेत, परत तुम्ही एकटेच येणार आहेत म्हणले. मग आता ते सगळं वर्णन सांगा ना. ते म्हणले, आज नको म्हणले, उद्याच्याला 2 वाजता बरं का. आता पण आज झालेली सेवा तुम्ही संत मायबाप तुमच्या चरणी मी समर्पित करतो, इथंच थांबतो. त्याचं कारण एक आहे, किती जरी कथा सुंदर असेल,
टायमिंगच्या पुढं मात्र जायचं नाही. 1:30 वाजता मी इथं आलो बरं का, आणि तुम्ही सगळ्या जणांनी बरं का 2ला म्हणजे 2लाच येऊन या ठिकाणी अभंग गवळण वगैरे म्हणायची.